अनन्या चुटे, बोलिए। हेलो, नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। वो मेरा ऐसा प्रॉब्लम था। अनन्या मेरे चुटे से को बात कर रहा हूँ, धनवाल जी, जरा रुकिए 2 मिनट। हो गया। अनन्या चुटे। फौजी लाल। हाँ सर। फौजी लाल, सर बोलिए। नमस्ते सर। नमस्कार। नमस्ते सर, नमस्ते सर। मैं लड़की हैंडीकेप है सर, उसके विषय में बात करना था सर। किस विषय में? वो मेरी लड़की के बारे में सर। नाम बताइए पूरा आपका। फौजी लाल गाड़ेश्वर सर। तहसील बालाघाट, जिला बालाघाट। हेलो। हेलो। लो, 2 मिनट दीजिए। दीजिए, आपकी भी समस्या लिए जाएंगी। तो सर की बात एक जगह, एक एक को होने दीजिए। आपकी भी समस्या लिया जाएगा सर। नमस्कार ऑल सर। महाराष्ट्र, ऑल इंडिया की। नमस्कार। काकू 2 मिनट। नमस्कार काकू। चलिए। बाप रे काकू, आज आप बोलले लाइन बा। पर बने रहिए। आप फोन पर आज बने रहिए बोलले काय थोड़ा, काकू? मैं किसी और से बात कर रहा हूँ। त्याला ऐकून नाही जाणं बरेच बोलणार आहे. दिवसाने बोलले काकू। तब्येत नाही बरं केला. बरं फौजी लाल गाड़ेश्वर, बताइए कितना परसेंटेज है आपका? हाँ। सर मेरा नहीं है सर, मेरी लड़की का है सर। 80% है सर। 80% है। लड़की का नाम हाँ क्या जी, है? सौम्या गाड़ेश्वर। हेलो। हाँ जी। तो भैया आप फोन पर बने रहिए, मैं किसी और के साथ बात कर रहा हूँ। हाँ जी, हाँ। हेलो। मैं जब आपको बोलिए तब आप मोजीलाल जी, बोलिएगा, क्या ठीक है? लड़की लड़की का नाम क्या है? सौम्या गाड़ेश्वर सर। क्या नाम बोला है? सौम्या अरे गाड़ेश्वर। गोकुल जी, जरा शांत रहिए आप। हाँ, ठीक है ठीक है। ठीक है सर। हाँ प्लीज, विनंती है आपसे, जरा शांत रहिए। हाँ, मैं नाम पूछ रहा ठीक हूँ, है। आपको सुना ही आया तो ठीक है, नहीं तो फिर आप वीडियो देख के बाद में रिकॉर्डिंग देख के सुन लीजिएगा। ठीक है सर, चलेगा। कितने परसेंटेज है फौजीलाल? 80% है सर। हाँ, प्रकार क्या है दिव्यांगों का? सर एक पैर पैर बाउंड करना पड़ा सर, उनको करंट लग गया था सर। करंट लग गया था? हाँ सर। अच्छा, तो फिर क्या हुआ, पैर कट करने पड़े क्या? हाँ सर। दोनों पैर क्या? नहीं सर, एक पैर और एक पैर में जैसे पैरों के अंगूठे उंगली नहीं है सर। अच्छा अच्छा, कहाँ से बोल रहे हो आप? अभी सर मेरा जो इसका सोम्या सोम्या गाड़ी सर का डॉक्यूमेंट है जो बालाघाट जिले का बन के है सर। मैं वर्धा में रहता सर, वर्धा हेलो। जिला। तो वो डॉक्यूमेंट कहाँ के, वर्धा के कि बालाघाट के? हेलो। बालाघाट के डॉक्यूमेंट है सर। हेलो। हेलो। बाई अनन्या थांबून जा, मग थोडीशी थोडीशी थांबून जा. त्या अंकलसोबत बोलू दे. हो ठीक आहे ना. काय सांगून जा म्हटलं, तू बोलत दुसरं. भैया एक काम करो ना, तब तक आप ये भैया से बात कर लो, डाउनलोड कर लो। हाँ, बालाघाट से बोल रहे हो। तहसील क्या है भैया अपनी? तहसील बालाघाट ही है सर। हाँ हाँ, तहसील बालाघाट है, हाँ हाँ। अच्छा अच्छा। गांव हट्टा है सर, हट्टा टोला। गांव क्या है? हट्टा टोला। हत्ता टोला। हाँ सर। अच्छा अच्छा, मोबाइल नंबर बताइए आपका। 83 90 हाँ जी। 64 63 सुरत आहे ना, 8 वाजले ना. हाँ जी। हा? हो. 35। संध्याकाळी राहते का विचार. तो आप ज्वाइन नसन करते हैं तब पूरा बोलूंगी ओपन करना। एज क्या है बच्ची की? बच्ची 10 साल की हो गई सर। इनका जन्म बताइए तारीख क्या है विषय है? सर, इनको स्कूल जाने में थोड़ा प्रॉब्लम होती है सर।
स्कूल को जाने में प्रॉब्लम होती है। हाँ सर, तो इनको बैटरी वाली अगर गाड़ी वो मिल जाती तो थोड़ा जाने आने में अच्छा रहता था सर। और हेलो। और और एक प्रॉब्लम ये है सर, जैसा अपना नागपुर में जाए कहीं पे भी जैसा पैरों का कैंप लगता है तो सर थोड़ा संपर्क करिएगा सर। लिफ्ट करो। हेलो सर। हाँ हाँ, मैं सुन रहा हूँ। सर वो पैरों का कैंप लगता है ना सर नागपुर में, तो संपर्क कीजिए तो हम आ सकते हैं सर। हेलो। हाँ, हाँ। अभी मीटिंग चालू है, लाइव चालू है मीटिंग। आप मेरे को जोड़ दो। हाँ, मैंने लिंक भेजे आपको। फिर आपने बालाघाट में साइकिल के लिए अप्लाई नहीं किया क्या? अभी मीटिंग चालू सर अपन इधर रहते है। थे ना सर, वर्धा में रहते सर, लड़की भी वर्धा में पढ़ाई करती है सर। तो वर्धा आप हमेशा के लिए शिफ्ट हो गए कि अभी फिलहाल के लिए गए हो? अभी तो सर अब जैसा वहाँ पे काम काम की जॉब में गए सर, तो पूरे परिवार से उधर रहते सर वर्धा में। हम्म। आगे अभी लड़के बच्चे जो पढ़ाई लिखाई करके अगर उधर ही शिफ्ट होना चाहे तो हम उधर ही शिफ्ट रह जाएंगे फिर सर। प्रणाम सर। हम्म। हेलो। ठीक है। तो आपको ये हाँ साइकिल जो है, मोटराइज साइकिल, ये आपको बालाघाट से ही लेनी पड़ेगी क्योंकि आपके कागज पत्र वहाँ के हैं। हाँ सर। नागपुर अगर आप वर्धा के प्रॉपर होते तो मैं आपको लोकल से दिला देता था। हाँ जी। लेकिन ये स्टेट अलग पड़ता है, एमपी पड़ता है, हाँ जी। जिसमें अडिप की एक स्कीम होती है। अडिप मतलब एडीआईपी, हाँ सर। जिसे दूसरी लैंग्वेज में एलिम्को भी कहा जाता है। हाँ जी। हाँ। तो एलिम्को के माध्यम से बहुत से दिव्यांगों को, जो 80% दिव्यांग है, उनको बैटरी की साइकिल मुफ्त में दी जाती है। हाँ जी। तो इसके लिए आपको बालाघाट में ही जाकर आपको अप्लाई करना पड़ेगा डीडीआरसी में, हाँ जी। या फिर जो समाज कल्याण विभाग होता है वहां पर भी आप अप्लाई कर सकते हो। हाँ हाँ। तो आपका आपका जो है, आपके पेपर फिट बैठते हैं, लेकिन आपको उसके लिए वहीं से मिलना पड़ेगा, वहीं जाना पड़ेगा। हाँ जी। सर वहाँ वर्धा का जो बना रहे थे सर, मगर यहाँ पे कोई अपने को जानकारी देने वाले नहीं थे, इसलिए एमपी आके बनाना पड़ा था डॉक्यूमेंट। नहीं नहीं, आप एमपी के रहते हो ना प्रॉपर? हाँ जी। तो फिर वर्धा का क्यों बनाएंगे आप? नहीं सर, वर्धा में पहले बहुत साल से मैं वर्धा में ही रहता हूँ अभी। मेरे को 18-19 साल हो गया वर्धा में रहता तो सर, तो मगर वहाँ का जानकारी नहीं था। मेरी लड़की अभी 2024 नवंबर को मैं ये हैंडीकेप हुई, तो उसके बारे में जानकारी नहीं था, इसके कागज पत्र बनाने के बारे में सर। मेरे को जैसे बहुत से आदमी को पूछा तो मेरे को कोई उसके बारे में ये नहीं पता है कि यहाँ से बनेगा, ऐसा हुआ हुआ करके। तो मैं बोला फिर बालाघाट ही जाके बना लेता करके, बालाघाट में चाहे सर। तो आप बताओ, अभी बालाघाट शिफ्ट होने वाले हो कि वर्धा ही रहने वाले हो? अभी तो फिलहाल में सर 8-10 साल तो इधर वर्धा ही में शिफ्ट रहेंगे सर। अच्छा। हाँ सर। तो फिर आप वर्धा, फिर बाद में बालाघाट जाओगे? तो बाद में बात का विषय देखेंगे सर आगे में, 10 साल बाद क्या होता है सर। अब तो नहीं, वो इसलिए मैं आज पूछ का रहा हूँ क्योंकि फिर बच्चे के डॉक्यूमेंट्स वैसे हम बना सकते हैं ना। समझो भी 8-10 साल अगर आप वर्धा में रहते हो, हाँ सर। तो अगर आपका वर्धा में, महाराष्ट्र में रहने का प्लानिंग है, तो फिर आपको महाराष्ट्र के डॉक्यूमेंट बनाने पड़ेंगे। अगर आप हाँ बालाघाट सर। शिफ्ट होने वाले हो तो फिर बालाघाट के डॉक्यूमेंट बनाने पड़ेंगे। हाँ हाँ। तो सर उधर से फिर वो सोच ट्रांसफर लो हो आप जाएगा कि पहले। सर? हाँ जी। हाँ। हाँ, वो सब हो जाएगा। वो सब हो जाएगा, हाँ आप पहले सोच लो आज के दिन, अपने घर हाँ पे जी। हाँ। विचार विमर्श कर लो। हाँ हाँ। क्योंकि अगर आपने एक बार विचार कर लिया कि आपको महाराष्ट्र में डॉक्यूमेंट बनाने हैं, तो फिर आपको महाराष्ट्र में वहां से एनओसी लाना पड़ेगा, बालाघाट से बच्ची के हैंडीकैप सर्टिफिकेट की, और ये सब वर्धा से बनाना पड़ेगा। हाँ सर।
रही बात कैंप की, तो कैंप जैसे ही रहेंगे हमारे सारे ग्रुप में अपडेट हो जाते हैं कहाँ पर कैंप है और हाँ क्या जी क्या हाँ। फैसिलिटीज है। तो वो आप अभी आपका नंबर ले लिया है, यहाँ पर काफी लोगों ने नंबर शेयर लिया है, आपको हाँ जी ग्रुप हाँ। में भी ऐड कर देंगे और आपको उसकी सारी इंफॉर्मेशन दे देंगे। हाँ सर। ठीक है। ठीक है सर, ठीक। ओके, धन्यवाद। धन्यवाद। कृष्णा कुमार। जी प्रणाम सर। प्रणाम सर। कृष्णा आवाज जा रहा है कुमार, सर? प्रणाम। हाँ आवाज सर। हाँ, आवाज तो। बोल रहे थे सर, हम दिव्यांग व्यक्ति है, पढ़ाई लिखाई करते हैं, मम्मी पापा डेट कर गए हैं। नाम बताओ पूरा। कृष्णा कुमार। कितने परसेंटेज है? 80% सर। 80% है। जी। क्या प्रकार है? पैर से है सर। दोनों पैर है? दोनों पैर है सर। बिहार से हो, है ना? जी। मधेपुरा जिला सर। जिला कौन सा है? मधेपुरा। स्पेलिंग बोलो। MADH एम ए डी DH एच हम्म। EPURA। अच्छा, मधेपुरा, हाँ। जी। तहसील कौन सा है, ब्लॉक कौन सा है आपका? बिहारीगंज प्रखंड। बिहारीगंज। जी। बिहारीगंज, अच्छा। और विलेज कौन सा है? गंगौरा। गंगोरा। जी। चलिए, ठीक है। मोबाइल नंबर बताइए आपका। 9142। 9142। जी। हम्म। 16 16 58 58। 07। हाँ, या कॉलिंग कर सकते हो, कोई आया है क्या? आए होंगे। चलो ठीक है, जाके कॉलिंग करो। क्या जॉब करते हो? सर कोई जॉब नहीं करते हैं सर, 12th तक पढ़ाई किए हैं, ग्रेजुएशन में पढ़ाई कर रहे हैं अभी। जी, पढ़ने के लिए कोई और एक काम खाने करो पीने के आप, लिए। हेलो। हाँ, जी एक सर। सेकंड। हाँ, बताइए क्या बोल रहे हो आप? बोल रहे हैं सर जॉब नहीं है 12th। फिलहाल? नहीं, नहीं कोई बंदोबस्त नहीं आगे पढ़ने उड़ने के लिए, रहने के लिए कोई भी जगह नहीं है। मम्मी पापा भी डेट कर चुका है सर। कितनी पढ़ाई हुई है आपकी? सर 24 साल। नहीं, ये पढ़े कितने हो आप? पढ़े हैं सर, 12th किए हैं, ग्रेजुएशन में पढ़ रहे हैं अभी। BA फाइनल नहीं हुआ है। अच्छा इंटर कर। अच्छा। इंटर हो गया है? जी इंटर कर चुके हैं और कंप्यूटर क्लास भी कर चुके हैं ADCA से। ओके। प्रॉब्लम है आपकी? क्या बोले सर? समस्या क्या है, समस्या? समस्या ये है सर, पढ़ने और मतलब खाने उने के लिए कोई साधन नहीं है, रहने के लिए भी। क्या बोल रहे हैं, फिर से बोलिए। बोले पढ़ाई करने के लिए सर अब पैसा नहीं है मेरे पास, कुछ भी करने के लिए भी। कोई जॉब करवा दीजिए हाँ सर, हाँ। छोटा मोटा। पेंशन? क्या बोले सर? पेंशन है क्या आपको? कौन सी में? कौन सी सर? पेंशन, पेंशन। सर पेंशन पेंशन मिल रहा था सर, 1-2 महीना से रुक गया है वो पेंशन भी। अच्छा, क्यों रुकी है?
बोला कि ये 2 महीना के एक ही बार जाएगा, इसीलिए सरकार की तरफ से इशू था कुछ तो रोक दिया गया है। फिर क्या किया आपने, उसमें कुछ डॉक्यूमेंटेशन किए आगे? जी किए थे ब्लॉक में सर, बोला है कि ये आ जाएगा पेंशन अब। और सर क्या कहता है कि चलो ये अब पढ़ने के लिए भी सर बहुत रुपया लग रहा है, पढ़ाई भी नहीं कर पाते हैं, और मम्मी पापा भी डेट कर चुका है सर। अच्छा। जी सर आप हेल्प कीजिए सर, पैर पकड़ते हैं हम आपको, बहुत मजबूरी है मेरे पास सर। हम्म। हेल्प कीजिए सर थोड़ा सा भी, हम पढ़ाई करना चाहते हैं आगे सर, नहीं तो जॉब करवा दीजिए जिससे कि हम पढ़ सकें कोई छोटा सा भी। ठीक है, तो देखो अभी आप बिहार में हो, जी मैं आपको यहाँ से मार्गदर्शन कर सकता हूँ। जी ये जो जॉब पोर्टल्स होते हैं, जी आपने इन जॉब पोर्टल्स पर अप्लाई किया हुआ है? जी बीएसएससी में अप्लाई किए थे, बिहार कर्मचारी कर्मचारी चयन आयोग था ना, 12th लेवल पर, उसमें अप्लाई किए थे, तो अभी उसका एग्जाम नहीं हुआ है। और जीडीएस था ना, जीडीएस जो होता है डाक विभाग, उसमें अप्लाई किए थे सर, मेरा 350 नंबर है जिसमें मेरिट नहीं बना है, कट ऑफ बहुत हार्ड ले रहा है। अच्छा। हम्म। डाक विभाग का रिजल्ट आया है ना सर, 2 लिस्ट आया, इसमें नाम नहीं है सर मेरा। अच्छा। 65% मेरा सर परसेंट है, 65%, और ले रहा है सर 93%, तो मेरा कट ऑफ नहीं बन पाया। ये तो आप हेलो जो सर। बोल रहे हो ये शासकीय जॉब की बात कर रहे हो, जी मैं प्राइवेट जॉब की बात कर रहा हूँ। जी नहीं, प्राइवेट जॉब में सर नहीं भरे हैं फॉर्म सर अभी तक। तो आप शासकीय जो जॉब है उसमें फॉर्म भर रहे हो, बहुत अच्छी बात है। लेकिन जी फिलहाल अभी हाल फिलहाल का खर्चा निकालने के लिए आप जी प्राइवेट में फॉर्म भरिए। जी प्राइवेट सर यहाँ मतलब बिहार में नहीं ना है उतना। प्राइवेट जॉब मेरे जिला तक ही हैंडल नहीं, हम चल नहीं पाते हैं सर, पूरा तरह से दिव्यांग है सर, अच्छा, चलने फिरने में पूरा असमर्थ हूँ। समझ गया। फिर आप कैसे जी चलते फिरते हैं? सर चलते फिरते हैं, लाठी के सहारा से चलते फिरते हैं, और क्या कहता है घरे पढ़ते हैं, पढ़ाई किए हैं बहुत मुश्किल से जा करके कॉलेज वॉलेज, हाथ से चलते हैं सर, हाथ रख करके। अच्छा, आपको जो मोटराइज्ड ट्राईसाइकिल मिलती है उससे क्यों नहीं चलते हो आप? मोटराइज साइकिल का अप्लाई किए हैं सर, बोला कि वीडियो साहब जी मिल जाएगा, अब बोला 1 आध महीना के अंदर मिल जाएगा। पहले हमको सर्टिफिकेट नहीं बना था सर, यही 1 महीना हुआ है सर्टिफिकेट बना है, बस 1 मंथ। कोई ऐसा मतलब हमको ज्ञान नहीं दिया जो सर्टिफिकेट बनाने के लिए, जब हम अपनी खुद से बनाए सर्टिफिकेट जा करके। अच्छा। और मेरे पास कोई नहीं है, मेरे मतलब कि जो प्रिय सर कोई नहीं है मेरे अति में, बस हम अकेले हैं, मम्मी पापा भी डेट कर गया एक 1.5 साल पहले। एक महीने में आपको पर्सनल पढ़ाई के लिए कितना खर्चा लगता है? मेरा बीए करने के लिए सर बहुत पैसा लग जाएगा, पास में एडमिशन नहीं होता है, डिस्ट्रिक्ट में एडमिशन होता है, जिला में मधेपुरा जिला में उधरे कॉलेज में एडमिशन होता है, वहाँ भी एडमिशन जाने में हमको बहुत समय लग जाता है सर, एग्जाम क्लियर नहीं हो पाता है, जाने से पहले एग्जाम हो जाता है, बहुत दिक्कत है सर। हम्म। और मेरे बात को सुन नहीं रहा है सर, वीडियो साहब को भी कंप्लेन किए, डीएम साहब को भी कंप्लेन करते हैं सर, तो बोलता है वो कि ये सरकार के यहाँ कंप्लेन दर्ज करो, उसके बाद आपके यहाँ कार्रवाई होगी, जो भी समस्या है हम सुनेंगे बाद में। डीएम साहब से बात हुई थी क्या आपकी इस विषय में? जी जी इस विषय में डीएम साहब से बात हुआ था हमको, अभिषेक रंजन जी यहाँ मधेपुरा जिला का डीएम है ना, तो उससे बात हुआ था, हाँ। वो बोला एक तो कंप्लेन लेकर के आइए मेरे ऑफिस में जमा कीजिए, उसके बाद हम आपसे बात करेंगे। सर हम जाने में असमर्थ हूँ, एक दिन गए डीएम साहब के यहाँ तो अनुपस्थित था, उस दिन नहीं था, उसके बाद फिर नहीं जा पाए, हम्म। हमको टोटो वाला सर 750 रुपया भाड़ा लेता है मेरे घर से जाने का ऑफिस, तो हमारे पास पैसा नहीं था उतना, तो हम नहीं जा पाए उसके यहाँ। एक बार गए थे सर, नहीं मिला उस दिन डीएम सर। और बीडीएम डीएम बीडीएम साहब
क्या बोले सर? डीएम साहब की संपर्क नंबर है? जी जी, संपर्क नंबर है मेरे पास सर। बताइए। ठीक से बता रहे। मैं तो सरपंच के पास नहीं है। हाँ? सरपंच ग्राम सेवक के पास नहीं है। इतनी आवाज जा रही है उधर? तूने कुछ दिया सलाह वाला? हाँ? क्यों? अपने डिग्री दे देते अपनी। अब हम दिख रहे हो वैसा उसको दिख रहा है तो ज्वाइन है करके। नेट नहीं है क्या आज? लाइट के लिए काम नहीं करते हैं तो लाइट के लिए मैं वाईफाई नहीं बोलते हैं। तेरा अच्छा, आप बताओ ना। कृष्णा कृष्णा कुमार। सर आज मीटिंग मध्ये उत्साह नाही वाटत आहे. आप सभी को बताना चाहता हूँ कि जैसे आप ये जो कृष्ण कुमार है ये बिहार से है और इनके चलने फिरने के बड़े प्रॉब्लम है। मतलब ये चल फिर नहीं सकते हैं और लेकिन ये पढ़े लिखे हैं। जैसे इनका इन्होंने कहा कि 12th पढ़े लिखे पढ़े हैं और अभी ग्रेजुएशन चल रहा है। ऐसे केस में एक कॉमन राय मैं आपको देना चाहता हूँ। कॉमन राय ये है कि आपके जो डीएम होते हैं, अगर आप में हुनर है तो आपके डीएम वो स्वयं के कार्य में बहुत बार मैंने रखते हुए देखा है। मतलब वो आपको जॉब पर रख लेते हैं। तो ये संदेश मैं सभी लोगों को देना चाह रहा हूँ कि जो पढ़े लिखे हैं और सरकारी नौकरी उन्हें नहीं मिल रही है और सरकारी नौकरी मिलना बहुत मुश्किल भी है, तो ऐसे तमाम लोगों के लिए तमाम लोगों को ये संदेश है कि आपके शहर के डीएम, बीडीओ, बीडीएम और या फिर हम उसका तहसीलदार भी कहेंगे, इनके पास में जाके आप संपर्क कर सकते हैं और इनका संपर्क नंबर भी ले सकते हैं ताकि हम यहाँ से उनसे बात कर सके। बहुत बार हम बातें ही नहीं करते तो हमारा काम होता नहीं है। यदि आप में क्वालिटीज है, आप उनके काम में फिट बैठते हो तो चांसेस बढ़ते हैं। इस बात का आप ध्यान रखिएगा। हेलो सर। हाँ। हाँ, अच्छा है ना? कृष्णा बोल रहे हैं क्या? हेलो हेलो बोलिए बोलिए। किशन कुमार, किशन कुमार बोलिए। मेरा आवाज नहीं है क्या मतलब? हेलो सर सागर बोलतोय। हेलो। किशन कुमार आप हो गए यहाँ पर? हाँ बोलिए। जी सर, नंबर लिख लीजिए, नंबर डीएम साहब हाँ को। बताइए। 94। हाँ।
हेलो हेलो। हेलो। हाँ बोलिए ना। 94 73। 94 73। जी। आगे बोलिए ना। 19 19 13 हम्म। 53 53 53। 94 73 19 13 53, ठीक है। जी सर, प्रणाम सर। नाम क्या है? कृष्णा कुमार सर। डीएम का नाम क्या है? नहीं नहीं, अभिषेक रंजन। डीएम का नाम है अभिषेक रंजन। अभिषेक रंजन है सर डीएम का नाम। ठीक है, आप मुझे मेरे ईमेल पे अपना ईमेल रिज्यूम डालिए और रिक्वेस्ट डालिए कि आपको नौकरी चाहिए बिहार की ये माधेपुरा में। मैं आपके डीएम से बात करता जी, हूँ, क्या लेकिन आपका ईमेल दीजिए मुझे पहले। ईमेल भेज दे सर। हाँ, मुझे ईमेल भेजो आपका। मैं आपका ईमेल आईडी यहाँ मैंने नोट करवा दिया है। जी, आप एक बार बात कर लीजिए सर मेरे लिए डीएम सर से, प्लीज। बात मैं जरूर करूंगा। सबसे पहले उनको आपका प्रोफाइल भेजना बहुत जरूरी है। जी अभी फोन पे बात करूंगा तो मैं महाराष्ट्र से उतना बातचीत प्रॉपर नहीं हो पाएगा। मैं आपको तरीका बता रहा हूँ कैसे बात करना है। तो जी आपको मुझे ईमेल भेजिए, ये ईमेल और मेरा कवरिंग लेटर लगा के मैं उनसे बात करता हूँ। जी। और आपके ये कौन है? बीजेपी अमूलवाल के विधायक कौन है? विधायक? विधायक निरंजन कुमार मेहता। हेलो। निरंजन कुमार मेहता है सर। हेलो सर। हाँ हाँ, निरंजन कुमार मेहता। उनसे बात हुई थी आपकी? जी, बात करते हैं सर, मतलब 1 महीना में डेली बात करते हैं। वो भी कुछ नहीं बता रहा है, बोलता है कि जो कोई साधन नहीं है। नहीं नहीं, साधन नहीं है, मैं मानता हूँ, मैं इस बात को समझता हूँ, मैं एग्री करता हूँ। मेरा सवाल ये है ही नहीं कि गवर्नमेंट से तुमको जॉब लगेगा तुम उसका प्रति। मेरा ये सवाल है, क्या आप लोगों के ऑफिस में कोई ऐसा जॉब नहीं है क्या ये कृष्ण कुमार को दिया जाए? मैं उन्हीं के ऑफिस में बात कर रहा हूँ। भाई जी जी 5-6 हजार 10 हजार जॉब होगा, बैठे बैठे तो दे दो। इतने बड़े जी आप सर। विधायक रहे हो, डीएम हो, तो आप तो इतना तो कर ही सकते हो ना एक आध दिव्यांग के लिए। जी, बहुत रिक्वेस्ट किए हैं सर। बोलता है नहीं, ऐसा कोई साधन नहीं है। नहीं नहीं, वो बात करनी पड़ेगी। आप मुझे व्हाट्सअप भी कर दो उनका नंबर, आपके विधायक का। जी सर, कर देते हैं व्हाट्सएप। ठीक है। जी सर। तो देखो, डीएम का मैंने ये लिया हुआ है। आप ईमेल करो मुझे मेरे ईमेल आईडी पे, जो मैंने स्क्रीन पर लिखा हुआ है, bjp.amolwalke@gmail.com। यहाँ पर अपना रिज्यूम बढ़िया लिख कर भेजो। आपका दिव्यांग का सर्टिफिकेट इसमें ज्वाइन करो, फिर आगे मैं जी देखता हूँ क्या करना है। तारीख ध्यान ध्यान रखना, 14 अप्रैल आपकी तारीख है, ठीक है। हेलो नमस्कार सर। सर, बोलिए सर की जो यही लिंक पर भेजना। हाँ, यही लिंक नमस्कार पर ज्वाइन करना। सर अभी यूडीआईडी कार्ड नहीं आया है सर, मतलब जांच में अति गया है। अभी यूडीआईडी कार्ड नहीं आया है। सर्टिफिकेट जो है ना, बोला है 25 को आएगा सर। हाँ, तो आने दीजिए ना, 25 को नहीं आया तब बात करेंगे। हेलो क्या हेलो बोल नमस्कार। हेलो क्या शैला बोले? बोल रही। हेलो नमस्कार। हेलो। हाँ ठीक है, 25 को सर, 25 को आएगा यूडीआईडी कार्ड। आने दीजिए ना, आने दीजिए, आने वाला है ना। जी। सब्र रखिए। जी सर। चलिए सर बोलिए, नेक्स्ट कौन है? कौन शैला सा देना पड़ेगा सर?
क्या बोल रहे हैं? कौन लिंक पर भेजना पड़ेगा वो? ईमेल ईमेल और क्या कहता है कि हाँ ये नंबर? लिखा है ना, bjp.amolwal के मेरे स्क्रीन पर देखो, इस पर जी भेजो ईमेल। जी जी हेलो राकेश कुमार, शैला हाँ राकेश बोलिए। कुमार। महेश खांडेकर, बोलिए क्या विषय है हाँ आपका, सर। बताइए। वीडियो ऑन करिए आपका। वीडियो ऑन हो रहे हैं सर। वीडियो ऑन करिए। हाँ सर, तेज करते हुए ना। हाँ सर, केले ना व्हिडिओ ऑन अच्छा बिकॉज यू लॉस्ट काय चलिए, बताइए कहाँ से बोल रहे हो आप? सर मी सोलापूर मधून बोलतोय. आपलं बोलणं झालं याच्या वेळेस बऱ्याच अगोदर. क्या बोल रहे? महेश खांडेकर. ज्वाइन हुए हैं कि इसके पहले आप? हो जॉईन झालं होतं ना. कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे? जो चालू नाही तुमच्या. एक मिनिट व्हिडिओ कौन सी चालू तारीख को करतोय. ज्वाइन हुए थे? तारीख सर एवढी काय ऍक्च्युली आठवत नाही. पण जॉईन झालं होतं याच्या अगोदर 2 वेळेस जॉईन झालो होतो. तारीख आठवा आणि मला सांगा साहेब. ऑनलाईनचे काम करतात. थांबा सर व्हिडिओ तारीख चालू आठवा आणि करतोय. सांगा म्हटलं महेशजी. मी सर शुक्रवार जॉईन झालो होतो पाठीमागच्या वेळेस शुक्रवारी. तारीख बघा हो आणि सांगा. असं नाही आहे. तारीख चला नेक्स्ट कोण आहे? हु इज नेक्स्ट? शैला बारोट। सैला बारो, हाँ बताइए कहाँ से बोल रहे हो आप? मैं नाला सोपारे से बोल रही थी। आपको एक बार मैंने ज्वाइन हुई थी ना, तो आप बोले ये राकेश नेटवर्क नहीं। कुमार नाम लिखा है कि आपके आईडी में? नहीं, मेरे शैला, मेरा नाम शैला है। हाँ, आपके आईडी का नाम राकेश कुमार है क्या? हाँ बोलिए शैला जी, पहले ज्वाइन हो चुके हो क्या आप? हाँ ज्वाइन हुई थी मैं। कहाँ, कौन सी तारीख को? एक मिनट। चलिए नेक्स्ट बताइए कौन है। अगर आप तारीख ध्यान नहीं रहेंगे तो मैं, माफ करिए मुझे, मैं आगे नहीं बढ़ पाऊंगा। नेक्स्ट कौन है? वो तो 12 तारीख के। हेलो हेलो, 12 हाँ तारीख, हाँ, 12 तारीख कौन सा महीना? जनवरी, 12 तारीख जनवरी। जनवरी। हाँ उसका रिकॉर्ड निकालना पड़ेगा, बाप रे। जानेवारी 12 तारीख, काय म्हणता प्रमोदजी शेलकर? जानेवारी 12। 12 तारीख के, 12 तारीख तो लिंक आई। ठीक आहे म्हटलं सर सगळं. हाँ शांति खूप सुरू आहे आज. हो ना, शांतीशाही आज वाटून राहिला. इंटरेस्ट नाही येऊन राहिला मीटिंग मध्ये. असा काही उत्साह माहोल नाही वाटत. बनवून का? उत्साह नाही वाटवला ना. हम्म. शैला राकेश तयार करायचं बरोडा, आहे का? हाँ शैला राकेश बरोडा, मुंबई नाला सुपारा सेंटर, पार्ले ईस्ट, मुंबई। हाँ रेंट पे रहती हूँ, हाँ रेंट पे रहते हूँ। सरपंच शोभा भाई सुनील है। और अच्छा। ये क्या हो गया? रुक दे
उधर को फोन लगा था। नाही नाही. नमस्कार हो प्रमोदजी, काय बोलून नाही राहिले तुम्ही आज? सर बोलत आहे. हो सर बोलत आहेत. काल काही फोनच नाही आला तुमचा. हरमत भाऊ नमस्कार. नमस्कार. नमस्कार हो मोहम्मद जी, आदाब मोहम्मद जी. क्या बोलते हैं इंगोले? दारू तो सर. हेलो, आदाब मोहम्मद जी. आदाब आदाब. पिलाई को वही समझ रहे हैं मग. बर. काय दीपिका मॅडम नाहीत का आज? जितेंद्र? गुड मॉर्निंग हॅलो, सर. गुड मॉर्निंग दीपिका मॅडम. हो तू गुड मॉर्निंग. सागर सरांना पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहेब. गोपाल साहेब गुड मॉर्निंग. हॅलो राजारामजी, गुड राजारामजी, मॉर्निंग एवरीवन. राजारामजी राम राम हो. राजाराम जाधव राम राम. जाधव साहेब. सागर सर नमस्कार. हाँ नमस्कार साहेब. सोनवाने सर नमस्कार. पावळे साहेब नाहीत का? हो नमस्कार जाधव साहेब. सोनवाने सर. मेरे साहेबांसोबत झालाय नमस्कार. नाही सोनवाने सरांसोबत पाहिजे जाऊ मी. सोनवणे सरांसोबत. हेलो. हॅलो नमस्कार पावळे सर. पावळे सर. आले नाही सर तुम्ही. नाही इथे शो करत आहे. आणि पुढे जाणार आहे. हेलो, आवाज आ रहा है? हो हो येत आहे. थोड़ा नेट का इशू लग रहा है. आवाज येत आहे. हो तुम्ही आज सर तर क्लिअर येत आहे मीटिंग मध्ये. त्या हॅलो. दिवशी पण असंच झालं होतं तो. आवाज येत आहे सर. तुम्ही नाही दिसत आहे. आवाज येत आहे. दिसतील ना ते का लपले थोडी. दिसतील. माझा कनेक्ट करून नाही बंधन करू नाही तर पुन्हा बंधन मला त्याच्याने कनेक्ट करून द्यायला. हो मला लगेच मोठा माझ्या ऑन करावं लागेल. आगे आगे चप्पल इधर आगे इधर है, इधर. नेटवर्क इश्यू असेल थांबून जा. फोन घेऊन रोटी खावा. तुम्हाला देऊन दे. मी म्यूट करतोय. दुसरा बोला आवाज येत आहे का आता? सर हो आवाज येतो आहे. त्याच्यातून व्हॉल्यूम कमी आहे का? मी ना कमी केलं. आम्हाला सर मीटिंग नाही. हे आहे का? बरोबर. सर मला 15 मिनिटं देसाल सर बोलायला. वाढते. 15 मिनिटं काय तू सर 30 मिनिट देते ना सर तुम्हाला. आम्हाला शांत दीपिका मॅडम शांत. घ्या गोकुलजी थोडं पुढे वाढवा बरं. इथे हो सर हो सर. हा घ्या गोकुलजीला द्या. गोकुलजी आहे. बाकीचे सर्व दिसले पाहिजेत. भरपूर मित्र मंडळी आहे ते. सुरू करा. मी थोडा कनेक्ट करतो. बाकी हा बोला. कोण बोलत आहे नवीन? हॅलो. हो बोलत आहे ना. एक मिनिट. हॅलो हॅलो. आज दिनांक. हेलो एक मिनट शांत रहिए यार. हेलो मैं सभी दिव्यांग भाई बहनों को कहना चाहता हूँ कि सिर्फ मेरा लफ्ज दो सुनिए. आप शांत रहिए. बाकी हर सबकी समस्या लिया जाएगा. सर ही लेंगे सर. सिर्फ नेटवर्क
कोई इश्यू होने के कारण सब 15 मिनट आधे घंटे के बाद। कनेक्ट साठी सर हा तो बंद आप करायला 2 मिनट खामोश रहिए। मुझे हेलो, वाईफाई कनेक्ट नहीं होता। नाही तर ते माझे हॉटस्पॉट बंद नाही तिकडे कनेक्ट करना सभी हेलो, सभी दिव्यांग भाइयों को मेरा नमन है पहले। हाँ नमस्कार सर। नमस्कार। केलं आ- करून बघा. आज दिनांक 14/4/2026 मंगलवार याला करायचं 227 ना नंबर कनेक्ट का एपिसोड। तुम्ही वाटत पुष्पेंद्र, हेलो पुष्पेंद्र, 2 मिनिट हा आवाज येत आहे, आवाज नका करू। आज दिनांक 14/4/2026 मंगलवार को 227 नंबर का एपिसोड संपन्न हो रहा है। मैं गोकुल जी सुभाषराव सुरपटने, जिला अमरावती, महाराष्ट्र, दिव्यांग संवाद मानेवाड़ा, लवकुश नगर, नागपुर, माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र। 2 मिनिट ओपन ताई। केलं परवाने. माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र, माननीय श्री अमोल जी देवाजी वाल्के, नागपुर, इनके नेतृत्व में संपन्न हो रहा है। आज दिनांक 14 अप्रैल 2026 को महामानव डॉक्टर रामजी आम्बेडकर इनकी जयंती बड़े धूमधाम से मनाई जा रही है। दिव्यांग साथियों, मेरा संभाषण आप शांत चित्त से सुनिए। जिंदगी में काम ऐसा करो कि दिव्यांग की एक मिसाल बन जाए। हेलो, सुनने आ रहा है सभी को दिव्यांग भाइयों को? जिंदगी में काम ऐसा करो कि जिंदगी एक मिसाल बन जाए। आज हम डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की जयंती मना रहे हैं। उनका जन्म 14 अप्रैल 1891 हुआ। समस्या घ्यायची आहे ना। अंबेडकर जी एक महान नेता और विद्वान थे। बाबा साहेब ने हमारे भारत का संविधान लिखा था। उन्होंने जीवन भर गरीबों और हेलो कमजोरों की मदद की। हॅलो समस्या घेऊन घ्या ना की मग भाषण देऊ ना आपण लास्ट मध्ये. एक सेकंड झालं, 2 मिनिटात आहे। बरोबर आहे, बरोबर आहे, 2 लाईन बोला, खतम करा. बरोबर आहे. उन्होंने उन्होंने समाज से छुआछूत बुराई को खत्म करने के लिए लड़ाई लड़ी। हमें हमेशा बाबा साहेब के बताए रास्ते पर चलना चाहिए। उनका जीवन हम सभी दिव्यांग भाई बहन के लिए बड़े प्रेरणा देता है। हॅलो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम। आगे की समस्या। हेलो, आगे की शैला समस्या राकेश बरोड़े कोई बता हो गया? सकते लाइव। क्या सर? शैला राकेश बरोड़े आप? हेलो शैला राकेश बरोडे हो क्या आप? हाँ हाँ, तो आप मुंबई नाला सुपारा से हो, सेंटर पार्ले ईस्ट, 20 साल हो गए हैं वहां रहते हुए। इस उधर से मैं शिफ्ट हो गई गांव में। गांव में शिफ्ट हो गए? अभी अभी तो थे मार्च में यहीं पर। हाँ तो लेकिन मेरा रेंट में था ना, और मेरी तबीयत बहुत बिगड़ गई थी, इसके लिए गांव में शिफ्ट हो गए थे। आप कौन से तो गांव अब में शिफ्ट हुए? किस गांव में शिफ्ट गांव हुए? में, लेकिन मेरा ऊपर रेंट भरने का बहुत, मेरा कोई कमाने वाला था नहीं। मेरा आदमी भी हैंडीकैप है, मैं भी हैंडीकैप है, तो भाड़ा कहाँ से भरूं? लड़का छोटा है और उसका पढ़ाई, इसके लिए गांव में सस्ता पड़ता है, इसके लिए गांव में लेके आई उसको। कौन से किस गांव में है दीदी? मुनई, कहाँ इधर पर? गुजरात में। अच्छा, तो ठीक मेरे है। को कोई सुविधा चाहिए मेरे को, या तो धंधा डालने के लिए कोई मदद करो। अच्छा,
मेरा आदमी को भी कंबर का तकलीफ है, मेरे को भी कंबर का तकलीफ है, तो क्या घर पे बैठ के क्या करूं? भाई कितने कितने परसेंट है दोनों का? उनका तो 90% हाथ भी है और पैर भी है, और उनका भी थोड़ा 1 महीने पहले पेंशन चालू हुआ है, बाकी कुछ भी नहीं इतने सालों के बाद। और मेरा 60% है। सोशल भाव सब। तो आपको पेमेंट चालू नहीं है क्या भाई? मेरे को लाड़की बहन का चालू है, लेकिन पेंशन नहीं मिलता है मेरे को। अपने को महाराष्ट्र सरकार जो दे रही है अभी 2500 रुपए, हाँ, तो ये महाराष्ट्र माननीय में। मोदी ने जो हाँ किया अभी अपने लिए 2500, अभी हाँ, तक किसी ने नहीं किया। लेकिन तो ये मेरे को, मैं 2500 जाती हूँ ना तो बोलता है इतना परसेंट नहीं चलेगा। तो फिर मैंने, अभी ये गुजरात में वो है ना, उधर जाने का है, तो देखते हैं क्या बोलते हैं, फिर आपसे बात करवाते हैं। आपके डॉक्यूमेंट पर एड्रेस कहाँ का है सही? बताइए। हाँ, हमारा दोस्त तो आपके डॉक्यूमेंट ऑफिस हाँ, वीडियो को कहीं सर बीच में आवाज मत नहीं आ रहा बोलिए, बीच बीच में मत बोलिए। मला वाटतं या केसमध्ये अमोल सरांना बोलू द्या ना. हेलो हेलो। हॅलो. हाँ, अरे आता अमोल सर आहे, अमोल सरांना केस हँडल करू द्या. हा नाही बरोबर आहे. राहिले तर आपण बोलू शकतो. करेक्ट, बरोबर आहे, बरोबर आहे. तो हेलो हेलो। अमोल सर. अरे काशीनाथ थांबणार रे बाबा. ही ताई सब पीछे नालासोपारावरून बोल रहे गुजरातला हैं। शिफ्ट झाली. जरा ऐक तर काय झालं तिच्यासोबत. कशाला काय करते, थांब. हाँ, तो शैला दीदी, आप अभी गुजरात में शिफ्ट हो गए हो. हाँ, कहाँ हुए गए गुजरात में शिफ्ट, कौन सी जगह, कौन सी शहर में? बिलोड़ा तालुका। तालुका बिलोडा. हाँ, बिलोडा. और डिस्ट्रिक्ट कौन सा है? मुन्नई। मुन्नेर. मुनई मुनई। मुनई. अच्छा. अरवली जिल्लो पड़ता है, अरवली जिला। फिर ये बिडोला क्या है तो? बिलोड़ा तालुका है। और जिला? अरवली और मुनई क्या है फिर? गांव है मेरा। अच्छा, गाँव. कैमरा ऑन करो दीदी. कैमरा हाँ, ऑन करिए. हम्म. तो अभी, हाँ हाँ, तो अभी ये क्लियर हो गया कि आप अभी गुजरात में शिफ्ट हो गई है. अरवली. हाँ, अरवली जिला है. बिलोड़ा तालुका है. तहसील, हाँ, तहसील बिलोड़ा है, और गांव आपका मुनई है. हाँ, अभी आप क्या मुनई चाहते हो है। बताइए, आप क्या बताना चाह रहे हो? मैं बताना चाहती हूँ, मेरा खुद का घर भी नहीं है, तो मेरे को आवास योजना का फॉर्म भरेगा तो मैं चलेगी। अब वहां पे गुजरात का क्या नियम है? आप ये ग्राम पंचायत में गए थे क्या, मुनई के? इधर कोई कुछ बताता ही नहीं है, कुछ भी सुविधा आता है ना, तो हैंडीकैप तो इस गांव में बहुत है, लेकिन कुछ कोई किसी को बताता ही नहीं है। अच्छा. तो नहीं, ये तो आप जो है दीदी, आप ग्राम पंचायत में गई थी क्या? बताएगा कैसा, कोई सामने से आके नहीं बताता, हमको कोशिश करनी पड़ती है. मेरे आदमी गांव में रहते थे ना, तो वो जाते थे, कोई भी सुविधा आती ना तो वो तुरंत चले जाते, लेकिन बोलते हैं अभी नहीं है, वो नहीं है। अभी गैस के लिए भी मैं गई थी ना, वो गैस मिलता है, वो बोलता है तुमको 1 साल के बाद मिलेगा, फॉर्म तो मैंने भरा था, बोलता है 1 साल के बाद आओ, ऐसे जवाब देते हैं। वो ठीक है, आप ग्राम पंचायत में जाके मिल के आए क्या? मुझे इसका जवाब दीजिए आप. हेलो सर। अच्छा, सर मेरा बात सुनिए सर। सर बोल रहे थे जीमेल पर सर्च नहीं होता है सर। हेलो। किशन, रुक जा जरा, 2 मिनट हाँ? बात करता हूँ.
अभी बोलो मेरे को दीदी। क्या करना पड़ेगा? बताया ना मैंने आपको आपको घरकुल की सुविधा अगर चाहिए तो आपको आपकी हाँ जो ग्राम पंचायत है वहां जाकर एक बार पूछताछ करनी हाँ पड़ेगी, क्योंकि आप गुजरात से हो तो हाँ थोड़ा सा वहाँ के नियम मैं देख लेता हूँ। हाँ ठीक है। लेकिन आपको एक बार ग्राम पंचायत में जाके सरपंच से मिलना पड़ेगा या ग्राम सचिव से मिलना पड़ेगा। हाँ ठीक है ठीक है। समझ रहे हैं कि सिर्फ ठीक है ही बोल रही हो आप? नहीं नहीं, मैं जाके मिल के आऊंगी। और हम दोनों भी हैंडीकैप, उनका हाथ भी काम नहीं कर रहा है, तो उनको भी कुछ मिलना चाहिए ना। मिलना चाहिए मतलब जो मिलना है वो मिलेगा ना दीदी। लेकिन हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं, कोई हेल्प ही नहीं कर रहा है, इसके लिए मैंने आपको 2 बार बोली थी। तो आप अभी कुछ कर सकते हो तो ठीक है। मैं तो मैं जाके मार्गदर्शन कर आती सकता हूँ। हूँ दीदी आपको यहाँ से। मैं यहाँ से आपको हाँ ठीक है, मैं जाकर। मार्गदर्शन आपको मैं रास्ता दिखा सकता हूँ, वो रास्ते से आपको चलना पड़ेगा। जैसे मैंने आपको बताया अभी भी मुनई जो आपका गांव है वहां पर ग्राम पंचायत से मिलो, जाकर ग्राम सेवक से मिलो, सरपंच से मिलो और उनके फोन नंबर लो। मैं आपको यहाँ से वो सरपंच से बात कर हाँ सकता हूँ, ठीक और आपको अगर कोई इन्फॉर्मेशन नहीं समझेंगी तो मैं खुद समझ के आपको समझा सकता हूँ। है। ओके ओके ठीक है ठीक है। मियाँ मुजम्मिल भाई बताइए, आप क्या बोल रहे थे बहन को बताइए। आपका आवाज म्यूट है। अब आ रही सर? हाँ जी आ रही। हाँ सर, प्रधानमंत्री आवास योजना की स्कीम पूरे इंडिया में है। बिल्कुल हाँ, तो ये उसका फॉर्म भर सकते ऑनलाइन। बिल्कुल। अभी ग्राम पंचायत के थ्रू नहीं रहा, इसका क्या बोलते तो घरकुल का भी। तो इनके पास तो सर जगह ही नहीं है ना, पहली बात। बिल्कुल दीदी के पास तो ये प्रधानमंत्री आवास योजना में बैठ जाते, तो ये लाभ आपके इनको पास मिल प्लॉट सकता। है क्या? हेलो सर। सर आपके पास में प्लॉट है शैला जी? आपके पास वहां पर प्लॉट है क्या? नहीं, यहाँ पर लॉट नहीं है। बोलिए सागर भैया क्या बोल रहे हो? सर काय असते, जर त्या व्यक्तीकडे जर जागा नसली स्वतःची, तर कसं असतंय त्याच्यामध्ये गावठाण किंवा त्या गावाची ग्रामपंचायतीची जी जागा असते त्याच्यातली थोडी जागा ते त्या व्यक्तीला देऊ शकतात. त्याच्यासाठी दीनदयाळ शर्मा म्हणून एक स्कीम आहे, ते जागेचं पण त्याच्यामध्ये ते दिलं जातं दिव्यांगांसाठी. दीनदयाळ शर्मा मधून ना तो जागेसकट त्यांना घर बांधून दिलं जातं. ते खरं ग्रामपंचायत आहे ना, त्यांचा बिहेवियर कसा आहे, त्यांनी कसा रिस्पॉन्स देतात त्याच्यावर डिपेंड आहे. आणि आपण त्याच्याशी कसं बोलतो, कारण कोणती गोष्ट मागताना ना ती पद्धतशीर आणि मांडणी पद्धतीने मागितली पाहिजे. दीनदयाळ शर्मांचा नावाचा देखो दीदी योजनेचा. आपको दो जगह से दो बातें पता चली है। हाँ मुजम्मिल भाई की तरफ से पता चली है कि आपको जिनके पास खुद के प्लॉट नहीं होते हैं उनको प्रधानमंत्री हाँ आवास योजना के अंतर्गत घर दिया जाता है, हाँ जिसमें आपको ऑनलाइन जो है ऑनलाइन फॉर्म भरना पड़ेगा। ये ऑनलाइन फॉर्म आप किसी भी सेतु से भर सकते हैं। मोबाइल से भर सकते हैं ना? हाँ, भर सकते। हाँ भर सकते हैं। आपको अगर मदद लगती ओ होंगी तो यहाँ पे मैं नंबर दिलवा देता हूँ, वो आपको मदद करेंगे। नंबर लिख लो आप। हाँ लिखती हूँ। लिख लो लिख लो। तो पेन Good morning, Amol ji. हाँ जी गुड मॉर्निंग। My name is Pradeep Vanwali. I am calling from Thana. प्रदीप जी बस ये हाँ, मुझे आपसे बात करना है, आप उनका ले लो पहला, ठीक है? हाँ जी जी फोन बिल्कुल। फटाफट। हाँ लिखो दीदी नंबर लिखो। हाँ एक मिनट फोन पेन लेती हूँ, एकच मिनिट खाली।
सभी लोगों से विनंती है, पेन पेंसिल पेपर सब लेके बैठा करो, अपने यूडीआईडी कार्ड हैंडीकैप का सर्टिफिकेट, ये रोज बताया जाता है। कब कौन से समय सर में क्या लगेगा बता नहीं सकते। फेंकी दो हमें, ये लाओ पेन फेंको, लाऊसू। हेलो। हाँ बोलिए, मिला पेन? हाँ, नंबर बोलिए। हाँ बोला, मिला। बोलो मुजम्मिल भाई, नंबर बताइए। म्यूट है, आप म्यूट हो। हाँ दीदी, हाँ बोलो। 9373 9373 898 898 143। 143। एक बोलो ही है नंबर। दीदी। हाँ 9373 हाँ 89। 81। हाँ 8143। हाँ बिल्कुल। और दीदी आप नाम। ग्राम पंचायत में ये तो कर सकते, महाराष्ट्र अमरावती। अच्छा। हाँ ग्राम पंचायत में जाएंगे तो वहां भी हाँ अपने लिए बिल्कुल सुविधा है ये, उसको जगह भी देते हो और उस हाँ। पर घरकुल भी देते। अच्छा अच्छा, ठीक है ठीक हाँ, है। तो ये बात करना, अगर वहां पर सचिव जो भी रहेंगे उनसे बात हाँ करा देना अगर है तो। हाँ, ठीक है ठीक है। ठीक है बहन। हाँ, और दो थैंक यू। चीजें दीदी दो चीजें आप मिल गई अकेली नहीं आपको। हो। हाँ। आपको दो हेलो। चीजें मिल गई है अभी। एक, आप हाँ जिस गांव में रहते हैं उस गांव में आपको ग्राम पंचायत की तरफ से प्लॉट भी दिया जाता है। इसकी भी हाँ। माहिती आप वो ग्राम पंचायत के अधिकारी जो सचिव है उनसे बात करो। और प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत आप सेतु में जाके या मोबाइल से फॉर्म भर लो। इसकी सारी इंफॉर्मेशन आपको मुजम्मिल भाई दे देंगे जो महाराष्ट्र अमरावती से है। अच्छा, ठीक है। ठीक है ठीक है। उनको जब भी फोन हाँ करना रहा तो सुबह 10 बजे से लेकर शाम को 5 बजे तक, या उनका जैसा बातचीत होता है उसके हिसाब से आप बातचीत करो। बात हाँ, करिए। ठीक है ठीक है। हाँ ठीक है दीदी, अभी समाधान हुआ? हाँ हाँ, ठीक है। हाँ थैंक यू। चलिए। हेलो। थैंक यू मुजम्मिल जी। ठीक है सर, अपना फर्ज है सर। हाँ बिल्कुल, अपना फर्ज है, फर्ज निभाते रहो, आगे बढ़ते रहो। हेलो सर। नमस्कार सर। हेलो सर। हेलो। हेलो। हाँ बताइए। हेलो। 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 हाँ बोलिए हाँ बोलिए। सर। हेलो नमस्कार सर। नमस्कार। वो राजू जनवाल बोल रहा। हाँ बोलिए अमोल। वे मेरा ऐसा प्रॉब्लम है, मेरे को घरकुल आने वाला है। हेलो। बोलिए बोलिए। मेरे को घरकुल आने वाला है, वो मैंने जो ये हमारा जो गांव है ये गिर सावली गांव पूरा गायरन में घर को ये घर पूरा बांधने वाला था घर लोगों ने। गायरन गायरन जमीन है और लोगों ने पूरे ने घर बांधने वाले थे। देखो, वो मैं अभी आपकी मैंने बात जब। सुनता हूँ पूरी तरह से मुजम्मिल भाई, अपना राजू भाई, आपकी हाँ बात मैं हाँ सुनता हूँ। लेकिन पहले कुछ क्वेश्चन है मेरे आपसे। हाँ, बोलिए ना सर। आपके कहने के हिसाब से पिछले 5-6 सालों में आप घर के बाहर नहीं निकले थे, फिर आपने मुझे विनंती किया, फिर मैं आपके साथ जुड़ा। आपका हाँ नाम लगा के दिया, आपको नागपुर से गाड़ी दिलवाया, आप नागपुर में आए, हाँ आपने हाँ गाड़ी लिए, आपका पेपर में छप के आया। आप चले गए फिर यहाँ से गाड़ी लेके। सवाल ये हाँ है हाँ कि इतना सब कुछ आपके लिए मदद होने के बाद भी आप हमसे कनेक्ट नहीं रहते। 2-2 महीने 3-3 महीने की गैप होते हैं, और जब आपको काम आता है तब आते हैं। तो ये सवाल मेरा, मुझे थोड़ा सा है ना, बड़ा ये लगता है कि यार, आप पढ़े लिखे, आप अच्छे से बातचीत करते हो, जूम समझता है, सब कुछ समझता है, तो आप मदद के लिए सामने क्यों नहीं आते हो? क्योंकि आपकी मदद तो हमने कर दी है।
आप हर वो 4-5 दिन में एक बार क्यों नहीं जुड़ते? ये मेरा एक सवाल है बस। जयंत पे अभी आया तो बोला पूछ लेता हूँ आपसे। नहीं नहीं, वो बराबर है। वो बीच में थोड़ा बच्चे से क्या होगा, फोन गिर गया था नीचे करके मैं मीटिंग ज्वाइन नहीं हुआ। नहीं तो आप सुबह 7:30 बजे फोन भी करते ना हम। देखो, आपको हमसे उम्मीदें है तो हमें भी आपसे उम्मीदें है ना। मैं वो अकेला बर ये कार्रवाई नहीं संभाल सकता। नहीं, बराबर मैं बराबर है। आपका सारा हिम्मत ताकत बन सकता हूँ, लेकिन कारवा बढ़ाना आगे है तो ये हम सबका कर्तव्य है ना। मेरे अकेले का काम तो है नहीं ये। राइट राइट। हाँ, आज आप फिर से अपना काम लेके आ गए। मुझे शिकायत आपसे ये है कि आपके सारे काम होने के बाद आपने चेहरा मुंह दिखाई की रस्म भी पूरी नहीं की इतने साल में, इतने समय में। वो कि थोड़ा लो मोबाइल। भैया ये लो, आपका नाम भी हमने बुक में छापा हुआ है। आपने इतना भी नहीं बोला कि भैया धन्यवाद। और मैं भी लोगों को जोड़ता हूँ, मेरे भी मैंने आपको जबकि काम दे के रखा है। अगर मैंने आपका रजिस्टर अभी खोला ना तो आपके इसमें मैंने व्हाट्सएप का ग्रुप बनाने की जवाबदारी आपको दी है। वो कितनी निभाई आपने? एक दोस्ती दोस्ती के नाते से पूछ रहा हूँ, बाकी तो मेरा आपसे दोस्ता नहीं है, बाकी और कुछ नहीं है। नहीं, बराबर तो बराबर। फिर आपने अपनी जवाबदारी कौन सी निभाई? हमने तो अपनी जवाबदारी पूरी कर ली आपके लिए, सब कुछ करके सब 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 आपको बढ़िया घूमता फिरता कर दिया। अभी चालू का ये मैं ग्रुप में आज ज्वाइन होने वाला है सबको। अब आप दिव्यांग ग्रुप में लेने वाला है आज। यहाँ पे हमने कल मैं। जिनके पास संपर्क नंबर नहीं है उनको महाराष्ट्र के दिव्यांगों के संपर्क नंबर भी दिए हैं। घर में बैठे बैठे आप एटलीस्ट ग्रुप बड़ा कर सकते हैं, उनके साथ चर्चा कर सकते हैं, बता सकते हैं कि भाई मैं खुद लाभार्थी हूँ। मैं खुद इस कार्यक्रम का हाँ, लाभार्थी हूँ, मेरे को बैटरी साइकिल मिली थी, पिछले 5 साल से मैं घर के बाहर नहीं निकला, मेरे को नागपुर में बुलाया गया। आप तो जीते जागते उदाहरण हो, आपका तो पेपर में भी कटिंग आ चुका है, वीडियो वायरल हो चुके हैं। तो आपसे हम उम्मीद करना बुरा क्या है? बोला ना मैंने, वो सुबह सोनू ने साहब को बोला ना कल। तो वो बोले ये ग्रुप में ऐड करो, बोले। मैंने बोला ठीक है सर। आज ऐड कर लेता मैं सबको। यांचा ग्रुप बनलेला आहे का राजू जोरवालचा? तर मी पण ग्रुप बनवलेला आहे बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोलापूरचा. हो दादा, 1 मिनट में थोड़ा, ये लाभार्थी है ना अपने और पक्के लाभार्थी है, इनके लिए बहुत मेहनत की है हमने। ये भी हेलो। बेचारे आए हुए, हमरा उतने दूर से नागपुर आए हैं ये भी। मैं कुछ नहीं, मैं सिर्फ मेरी भावनाएं व्यक्त कर रहा हूँ। मैं अपना हक जता रहा हूँ मैं दोस्ती का। आगे कैसा है सर, वो सारे दिव्यांग भाइयों के लिए मेरा ये सर की बातें सबके लिए है। आइंदा इसका ख्याल रखे, किसी हेलो। एक के लिए नहीं रहती। हॅलो. हाँ अमोल सर, कैन आई टॉक 2 minutes? यस, राजू भाई आपसे भी बात करते हैं 2 मिनट में। हेलो। राजू भाई आपसे बात करते हैं, हाँ बोलिए। Redmi 9। हा सॉरी. नमस्कार. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं. मी गुरु पाटील कोल्हापूरहून बोलतोय. कोल्हापूरवर ना? हा, गुरुप्रसाद पाटील. बोला पाटील साहेब. हा, मग आपलं एकदा बोलणं झालं होतं खूप दिवसापूर्वी. बरं, हा. मग त्यानंतर म्हटलं आता ते मला ग्रुपला ऍड केलंय. त्यामुळे म्हटलं आज जरा जॉईन करूया. तुमचं कामाची माहिती मला पूर्ण नव्हती. मग आमचे मित्र विद्यासागर यांनी सगळी माहिती दिलेली आहे. अच्छा, त्यामुळे मी पूर्ण म्हणजे तुम्हाला म्यूट करिए सभी लोग अपने आप को, कृपया म्यूट करिए। धन्यवाद। 14 एप्रिल बोलिए, आपका नेटवर्क इश्यू आ रहा है क्या थोड़ा? 2 मिनिटं. हाँ हा बोलिए। हा मग भेट झाली होती. मग मी सुद्धा दिव्यांग, मी मी काम करतोय. दिव्यांग महासंघ आहे, काही प्रहार, आणि जिथे जिथे दिव्यांगाचं काही चांगल्या ऍक्टिव्हिटी राहतात त्यांच्यासोबत राहतोच मी. मग विद्यासागरने डिटेल माहिती दिली तुमची मला. त्यामुळे म्हटलं सकाळी त्यांनी म्हटले सकाळच्या ह्याला जॉईन व्हा, सर असतात, बोलणं होईल तुमचं. त्यामुळे म्हटलं आता मी जॉईन करत. पुन्हा तुमचं अभिनंदन. तुम्ही पूर्ण वेळ देत हा हे काम खूप मोठ्या पद्धतीनं करत आहात.
भाजप दिव्यांग आघाडीसाठी पण मी काम करत होतो. आमचे मित्र सुभेदार म्हणून होते, ते आधीचे, आत्ताचे ओळखीचे नाही आहेत. माझं काही सपोर्ट लागला तर मी करायला तयार आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी. माझा एक प्रॉब्लेम आहे, मग तेच म्हटलं, ते विद्यासागर म्हटले तुम्हाला शेअर करा. आपलं सरकार सर बैकग्राउंड नॉइज की वजह से नहीं बोला. बॅकग्राऊंड नॉईज कृपया कोण अनम्यूट झालेला आहे म्यूट करा. आवाज येतोय आता? हो येत आहे. हॅलो. बोला. ते 14 फेब्रुवारीची सगळे युवक सगळे गाड्या पुंगळ्या काढून फिरायला लागलेत, त्यामुळे मी जरा 2 मिनिटं थांबलो. हा, म्हणजे आपलं सरकार केंद्र कोल्हापूर जेडपी जे कलेक्टर ऑफिस कडून आलं होतं काय, मी ते फॉर्म पण भरलेला आहे. मग माझा सिक्वेन्स मध्ये 3रा ते 4था नंबर आहे काय. मग त्याच्यामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क टाकलेले आहेत. मग काही तिथं बॅकग्राऊंडला सपोर्ट करून म्हणजे वशिलेने त्यांनी ते काही लोकांची पोस्ट ग्रॅज्युएटची सुद्धा 25 मार्क असं वाढवलेत. ते काय असं पूर्ण शासकीय पद्धत नाहीये की ट्रान्सपरंट चेक करायचं, ते व्हॅलिडेशन करायचं. मग तिथं जर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला जर कळवला तर माझं आपलं सरकार केंद्र मिळू शकते. तिथं सोशलला 20 मार्क आहे. मी गावामध्ये भरपूर सोशल ऍक्टिव्हिटी पण घेतोय. कॅम्पेनिंग असेल, ब्लड डोनेशन, सोशल ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, त्याचे सुद्धा माझ्याकडे सर्टिफिकेट मी जोडलेले आहेत. माझं ग्रॅज्युएशन, इतर गोष्टी पण जोडलेले आहेत. फक्त तिथं रिकमेंडेशन जर झालं जिल्हाधिकारी कार्यालयाला तर ते आपलं सरकार मिळवण्यासाठी मला ते मदत होऊ शकतं. माझं हातामध्ये प्रॉब्लेम आहे, लोकोमोटर आहे. माझं शिक्षण पण अमोलजी आहेत का तिकडे? अमोलजी आहेत का म्हटलं? अमोल एडगे. अमोल हेडगे, हो, जिल्हाधिकारी डीएम. एडगे होते, आता बदली झाली. आता नवीन काहीतरी त्यांचं नाव राठोड काहीतरी आहेत साहेब, नवीन आले. राठोड, विजय राठोड. विजय राठोड. विजय राठोड. विजय राठोडच्या नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, थोडं काही 1-2 गोष्टी मला पूर्ण माहिती द्या. तुमचे नाव सांगा पूर्ण. गुरुप्रसाद बबनराव पाटील. गोकुल गुरुप्रसाद नाही, तुमचा नेटवर्क इश्यू आहे, एकदा पुन्हा सांगा. गुरुप्रसाद बबनराव पाटील. गुरुप्रसाद, अच्छा, बबनराव पाटील. हा एवढा नाही घेतला. हॅलो हॅलो हॅलो. हा, आणि पर्सेंटेज किती आहे तुमचे? अबाव 40%. अबाव म्हणजे नेमकं किती आहे टोटल? पर्सेंटेज किती आहे? पर्सेंटेज 40 अबाव 40% असं म्हणून रिमार्क आहे माझ्यात. बरं 40. आणि काय हाताचा प्रॉब्लेम आहे? हाताचा प्रॉब्लेम आहे. शिक्षण पण सांगायचं? हो, प्लीज सांगा ना. डिस्ट्रिक्ट कोणती? माझं कोल्हापूर. शिक्षण माझं DIE. काय? डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स. DIE, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर, BCA इन इलेक्ट्रॉनिक्स. BCA झालेलं आहे पूर्ण. बरं. आणि इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, BE. इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ठीक आहे. आणि वय किती असं तुमचं? माझं वय 39 आहे. अच्छा, मोबाईल नंबर सांगा. आणि मोबाईल नंबर काय सांगा. म्हटलं? 77 45 बरं 01
6688. मेन गाव लिहा सर. त्या गावासाठी ते अलोकेट केलंय. गावचं नाव आणि तालुका ही महत्वासाठी आहे. तिथं त्या गावाला अलोकेट केलंय मला. लिहितो सर. तहसील कुठला आहे? तहसील कुठला आहे? तहसील तालुका आमचा शिरोळ. आणि गाव? शिरदवाड. शिरदवाड. बरं. हा, म्हणजे ह्या गावाला 2 आपलं सरकार केंद्र ह्याच्यामध्ये दाखवतंय. त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आहे नाव माझं. आणि मी तिथं अप्रोच पण केला. मग ते दिव्यांगासाठी असा प्रेफरन्स मी टाकला नव्हता त्याच्यामध्ये कुठं. म्हणजे ऍप्लिकेशन जे मागवलं तर पूर्ण मग ते रिकमेंडेशन झालं तर बरं पडेल वरून तुमचं. विजय साहेबांचा नंबर मिळेल का मला? तुम्हाला मी घेऊन देतो की ऑफिसचा आणि तिथला नंबर. तिथल्या PRO मॅडमचा नंबर देऊ शकतो. तिथे जे ड्राफ्टिंग करतात मेन त्यांचा नंबर देऊ का? त्यांच्या देऊन द्या, पण मला राठोड साहेबांना दिला जास्त बरोबर. आता माझ्याकडे अमोलजींचा नंबर आहे, पण ते नाही आहेत. एकच मिनिट. त्या अन्विकर मॅडम म्हणून आहेत. तुम्हाला ते नंबर घेऊन सर पाठवतो मी पर्सनली. मला ही डिटेल पूर्ण माझ्या या जो ईमेल आहे त्यावरती मेल करा मला पूर्ण. तुमचा मेल ID सर? हो. माझा मेल ID माझ्या स्क्रीनवरती आहे बघा. bgp.amolwake@gmail. WALKE@gmail.com. ओके. याला डिटेल करा सर, आणि मला एकदा सांगून द्याल उद्या थोडंसं बोलून की पाठवलं म्हणून. लगेच आपण याला रिव्हर्ट करतो, मी पुढे वाढवतो. ठीक आहे. आणि तुम्हाला पर्सनली फोन करायचा झाला कुठल्या वेळेत करायचा? सर मला अगदी सकाळी 7 वाजता फोन करा, आपण नक्कीच बोलू. हे सगळं बंद करून काही विषय नाही. एनी टाइम यू कॅन कॉल. असं नाही, दिवसभर पर्सनली सुरू असतं म्हणून म्हटलं कुठल्या टायमिंग तुम्ही फोन केला चालतो. करा ना मला फोन. माझ्या हातात फोन राहिला नक्की तर आपण नक्कीच बोलू. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो, काही विषय नाही. हाच नंबर आहे माझा. म्हणजे हाच नंबर आहे. आपलं बोलणं आधी झालं होतं. तुम्ही दत्त टाकवडेला पुरस्कार घ्यायला आलेला होता. हो. तुम्हाला मी शुभेच्छा दिल्या त्या फोनवर. आणि दुसरा एक प्रॉब्लेम साठी आपण डिस्कस केलं होतं की दिव्यांगाचं जे कर्जाचा विषय होता, तो कर्ज आता शेतकऱ्यांचं कर्ज भागवलं गेलेलं आहे सरकार. मग तसं दिव्यांगाचा म्हणजे व्याज माफ किंवा असं थोडा परतावा असं काहीतरी स्कीम करून त्यांनी दिव्यांगाच्या कर्जासंदर्भात पण काहीतरी विषय सुरू करावा आपण भाजपच्या माध्यमातून. म्हणून त्या आपण चर्चा झाली होती. हो, आठवलंय मला ती चर्चा. हाँ. नहीं सर, एक तो नंबर नोट कर लीजिए सर. हेलो भैया एक सेकंड, मैं ये भैया का नंबर तो है मेरे पास, दिख रहा है बस. 01 अमोल सर आहे ना माझ्याकडे. गुरुप्रसाद बबनराव नंबर आहे माझ्याकडे, हा सेव तुमचा. मी याला थोडं अपडेट करून घेतो. अमोल सर. कोल्हापूर. गुड मॉर्निंग अमोल सर. हो रे दादा, थांब 2 मिनिटं थांब रे बाबा. आपले सागर सर. अच्छा, सागर सर आहेत का? हा बोला सागर सर. सॉरी मी बघितलं नाही. हा सर, काय झालंय यांना सांगा की आपल्याला कोल्हापूरमध्ये साहेबांची मदत लागणार, गुरु साहेबांची. आणि हॅलो, गुरु साहेबांची आपल्याला मदत लागणार आहे कोल्हापूरमध्ये आपलं संघटन मजबूत करायसाठी. हो गुरुसाहेब, आपल्याला तिथे एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आता. ठीक आहे, आपण बोलू या विषयावरती. त्यांच्या म्यूट झालेल्या बहुतेक. चालेल. नेक्स्ट कोण आहे बोला. हा, सागर साहेब बोलू आपण यांच्यासोबत विषयावर. प्रदीप बोला.
प्रदीप नमस्कार फ्रॉम ठाणा. बोला प्रदीप. नमस्कार. मी एक कॅमेरा ऑन करा. हॅलो, कॅमेरा करतोय. हॅलो अमोल सर. हॅलो मी सर, नंबर नोट करा. बोलू का? कोणतरी अनम्यूट बोला, तुम्ही बोला. मी काय सांगतोय, मी एक शिक्षण विभागात आहे, शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 18.5 वर्ष झाली. सर पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रदीप जगन्नाथ वनमाळी. हॅलो. पर्सेंटेज किती आहे तुमचे? मी ऑर्थोपेडिक आहे. माझं 40% आहे. पहिले अगोदर होतं 45%. नंतर 21ला जेव्हा केलं तेव्हा त्यांनी 40% दिलेलं आहे. मी रजिस्टर आहे ऑलरेडी. आणि जिल्हा कुठला आहे? माझा जिल्हा ठाणा, प्रॉपर सिटी ठाणामध्येच राहतो मी. मूळचं माझं पालघर आहे, डहाणू. हॅलो. मोबाईल नंबर सांगा. 989 299 0446. वय किती आहे? माझं वय 47 वर्ष आहे. आणि जॉब कुठे करता म्हटलं? मी आता ठाण्यामध्ये एक जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट नावाची ट्रस्ट आहे. त्यांच्या बऱ्याच शाळा कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये ठाण्याला मोह विद्यालयामध्ये मी जवळजवळ आता 18.5 वर्ष झाली कार्यरत आहे शिक्षक म्हणून. कोणतं विद्यालय? मोह विद्यालय. मोह. मोतीलाल हरगोविंदास विद्यालय फुल फॉर्म आहे त्याचं. पुन्हा सांगा. पुन्हा मोतीलाल हरगोविंदास विद्यालय आणि स्टेशन जवळ आहे. बरं, हा बोला. हॅलो सर, नमस्ते. हा बोला प्रदीप सर. नमस्कार हो साहेब. मला ते जागाची समस्या करणार होते. माझी जागा तिकडे भांडणं चालू आहे. ते जागाचे सांगा ना मला. त्या प्रदीप सोबत बोलू नाही का मी? ते थोडं जागाचा प्रॉब्लेम होता मला. तुम्हाला घाईच खूप राहते हो. थांबा ना थोडं. मला ते थोडेसे भांडणं चालू होते त्याच्यामुळं मला मी बोलल्यानं भांडणं संपून जाईल का तुमचे? नाही, मग मला सांगा. ते गायरांमध्ये घरकुल बांधायचंय. सगळ्या लोकांना गायरांमध्ये बांधले सावळीमध्ये. राजू भाऊ, तुम्ही एवढे अनुभवी, एवढे जुने कार्यकर्ते, तुम्ही काय बोलताय? मी त्या प्रदीप सोबत बोलून राहिलो. त्यांचं बोलणं कट करून तुम्ही आपलं बोलताय. थांबा म्हटलं, थांबतही नाहीये. घरकुल आहे, सगळं आहे. की मी आता फोन लावला तर काय मिळून जाईल का? असं नाही. थांबा थोडस. घाई कशाला करताय? आपण तुमचं ऐकू ना. मला मी राहत, आम्हाला बरं वाटते तुम्ही मीटिंगला राहिले. एक तर 2-2 महिन्यानंतर येता. ते फोनचा प्रॉब्लेम झालता ना सर. बरं, आता शांत राहा जरा. बोला प्रदीपराव. मी 18.5 वर्ष झाली. आमची नेमणूक जी असते शिक्षकांची ती क श्रेणीमध्ये होत असते. जेव्हा अपॉइंटमेंट दिल्या जातात तेव्हा श्रेणी म्हणून क असते. मग आता आपल्याजवळ सामान्य प्रशासन विभागाचे जवळजवळ 4 ते 5 सर्क्युलर आहेत, गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स आहेत की त्यामध्ये दिव्यांगांना पदोन्नती द्यावी असं. म्हणजे क गटात असेल तर त्याला ब गटात, अ गटात किंवा ड गटात असेल तर ब क मध्ये त्याचं प्रमोशन करण्यात यावं, असे आपले सामान्य प्रशासन विभागाचे GR आहेत. त्याचप्रमाणे त्याच्याच धर्तीवर मग महावितरण असतील, पोलीस दल असेल किंवा ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायत यांनी पण त्यांचे सर्क्युलर काढलेले आहेत. मग शिक्षण विभागामध्ये शालेय शिक्षण विभागाने त्याला रिलेटेड सर्क्युलर काढले नाहीये आणि म्हणून ते प्रमोशन शिक्षण क्षेत्रामध्ये कोणाला देत नाहीये. मग आपले शिपाई असतील, क्लार्क असतील, शिक्षक लोक असतील आणि महाराष्ट्रामध्ये आपले असे कितीतरी आहेत ना दिव्यांग जे त्यामध्ये कार्यरत असतील आणि काम करत असतील वर्षानुवर्ष. मग त्यांना प्रमोशन का दिलं जात नाही? मागण्यासाठी गेलं की ते डावळलं जातं. स्थानिक लेवलवर जे शिक्षण अधिकारी असतील किंवा उपसंचालक असतील तर ते डावळतात. त्या संदर्भात मला बोलायचं होतं. मला गाणं मारले आलं लक्षात अमोलजी? हॅलो. फोन कर काय ना काय होतं, काय करू मग मी?
अमोलजी हो हो ऐकत आहे मी. हे कोणी अनम्यूट केलेलं आहे. हे मध्ये मध्ये बोलतात त्यामुळे नीट ऐकायला येत नसेल तुम्हाला. महेश काय रे बाबा, काय असं करता रे? एज्युकेटेड पोरं आहे तुम्ही. नाही सर मी नाही करत. कोणाचं आहे? कोण बोलत आहे? वहिनी, ताई? राजू जोनवाल यार. कैसे राजू भैया? म्यूट रखो ना भाई. बोला प्रदीप जी. हा, मग त्या संदर्भात मला बोलायचं होतं की शिक्षण विभाग काय करतं, प्रमोशन देण्यासाठी डावळतं. म्हणजे स्थानिक लेवलवर गेल्या समजा शिक्षण अधिकाऱ्याजवळ, उपसंचालकाजवळ, ते म्हणतात शालेय शिक्षण विभागाचं असं GR नाहीये, ते सामान्य प्रशासन विभागातनं आलेलं वगैरे आहे. मग काय करायचं? मग प्रमोशन द्यायचंच नाही का दिव्यांगांना? जर एवढे सर्क्युलर आहेत, आता माझ्या मते 5 जुलै 21चा आहे, 29 जुलै 2024चा आहे, 20 एप्रिल 23चा आहे, केंद्र सरकारचे आहेत, त्यानंतर कार्मिक प्रशिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचं 2022चं आहे, सामान्य प्रशासन विभाग 2002चा आहे, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ निम्न स्तर ज्याला आपण म्हणतो, हे 30 जून 2016 पासून आरक्षण लागू केलंय. म्हणजे जसं आपल्याला भरतीमध्ये 4% आरक्षण दिलं गेलं होतं सगळ्या पोस्ट क्रिएट करून, त्याचप्रमाणे प्रमोशन मध्ये पण दिलेलं आहे. मग त्याच्या बाबतीमध्ये सामान्य प्रशासनाने जवळजवळ 5-6 GR काढलेले आहेत, माझ्या हातात पण आहेत. पण जेव्हा आपण प्रमोशनसाठी जातो, आता कोणतंही प्रमोशन जर मागायचं झालं शिपाई किंवा शिक्षक किंवा क्लार्क यांनी, तर ते शिक्षण अधिकाऱ्याला जवळ करावं लागतं. पहिलं मेन म्हणजे संस्था चालकांना ते लक्षात आणून द्यावं लागतं. मग संस्था चालकाने प्रस्ताव बनवल्यावर ते शिक्षण अधिकारी, आणि शिक्षण अधिकारी गेल्यावर ते म्हणतात की शालेय शिक्षण विभागाचा GR आणा, असं म्हणतात. मग काय कर? हॅलो सर नमस्ते. अजी सर. अमोल सर 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 अमोल सर याच्या बाबतीत मार्गदर्शन करू का? मी तुमचंच नाव घेत होतो वागसाहेब. फक्त मला 1 सेकंड द्या, मी तुमच्याकडेच येऊन राहिलो. 1 सेकंड. अरे भाई. हेलो सर नमस्ते सर. अरे राजू जोनवाल, मैं है ना तुमको एक बार मीटिंग से अभी रिमूव कर दूंगा, मेरी विनंती है. एक तो तुम सपोर्ट नहीं करते हो और बार बार अपना म्यूट ऑन करते हो. नहीं सर ये प्रयागराज वाला है, प्रयागराज वाला है. ये प्रयागराज, ये दोनों प्रयागराज रोज तुम परेशान करते हो. मैं क्या परेशान किया हूँ सर? अरे रुकना, यहाँ पे मैं बात कर रहा हूँ ना किसी से, म्यूट क्यों ओपन करते हो बार बार? मैं किसी से यहाँ पर बात कर रहा हूँ, तुम बीच में हेलो हेलो बोलोगे तो कैसा होगा बताओ मुझे. ये परेशान नहीं करना है तो क्या है? तुम हमेशा जुड़ते हो, तुमको इतना पता है, फिर ये क्या है? परेशान नहीं है तो क्या है? ठीक है सर, मैं अब दोबारा नहीं करूंगा सर. ठीक है, विनती मेरी, शांति से रहो, शांति से सुनो. नहीं सर अब ठीक है सर, अब आप मीटिंग करिए सर, मैं रख रहा हूँ, अब मैं नहीं बात करूंगा सर. देखो भाई, अब तुम्हारी जाने दीजिए सर, जाने दीजिए, प्रयागराज वाले हैं, जाने दीजिए. तुम्हारी इच्छा है भाई, मैं कुछ नहीं कर सकता. मैं लेकर चलने की कोशिश करता हूँ, लेकिन मैं किसी से अगर बात कर रहा हूँ तो तुम बीच में हेलो हेलो बोलोगे तो मैं क्या करूंगा उसमें? अब तुमको नाराजगी भी आती है, तुमको तुम्हें ऐसा नहीं होता है. देखो तुम्हारी इच्छा है सर, जाने दीजिए, जाने दीजिए. ऐसे लोग बहुत 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 कॉन्फिडेंस वाले मिलते हैं. चलिए बताइए. अभी मेरी विनंती है कि कृपया, ये विषय बहुत महत्वपूर्ण है और हमारे पास में एक सम्मानीय यहाँ पर जी, जिन्होंने पूरा अपना जीवन जॉब में निकाला है और पूरे महाराष्ट्र उन्होंने भ्रमण किया हुआ है. हमारे साथ में रघुनाथ जी वाघ है. मैं विनंती करता हूँ कि प्रदीप जी को आप गाइड करिए, मार्गदर्शन करिए. प्रदीप जी सर. हा बोला सर. तुम्ही जे आता तुम्ही प्रश्न मांडले, मी सर्व ऐकले, तुमच्याकडे GR आहे, सर्व आहे. तर मला सांगा, तुम्ही प्रस्ताव संस्थेने दिलाय का तुम्हाला? हो, संस्था द्यायला तयार आहे. नाही द्यार नाही. आता 1 मिनिट, प्रस्ताव पहिले घ्या आणि तुम्ही सादर करा. शिक्षण विभाग ठाण्याला प्राथमिकला येतात तुम्ही का माध्यमिकला येतात? नाही, मी उच्च माध्यमिकचा आहे, तर मला प्रस्ताव साधारणपणे चळणी रोडला उपसंचालकाकडे द्यावा लागेल. करेक्ट. तर उपसंचालक कोण आहे तिथे? उपसंचालकांचं नाव मला माहित नाहीये, बदली झालेले होते आता रिसेंटलीच, मला वाटतं. मी माहिती घेईल. बहुतेक राजेंद्र अहेर होते तिथे. हा, अहिर सर आता पण आहेत वाटतं तेच.
हा, तर तुम्ही हा एक काम करा, पहिले उपसंचालक कार्यालयात जा, हा आपले सगळे आपले प्रस्ताव आणि त्याच्याबरोबर तुमचे GR जोडा आतापर्यंतचे आपले दिव्यांगाचे, हा आणि त्याची मुदत असते, त्यांनी ते शासनाने प्रत्येक एक कामाची मुदत दिलेली आहे. हम्म. ते साधारणतः 30 दिवसात तुम्हाला त्याचं वाला त्यांनी स्टेटस किंवा त्यांचा निर्णय द्यायला पाहिजे. हम्म. जर तो नाही दिला, हा तुमचं समाधान नाही झालं, हा तर तुम्ही डायरेक्ट शिक्षण आयुक्त श्रीयुत पांढरे साहेब आहे, IAS पुणे, हा हा यांच्याकडे ते केस हँडल होईल. एक तर शिक्षण संचालक किंवा पांढरे साहेब शिक्षण आयुक्त. मंत्रालयातील शिक्षण विभाग आपलं जे आहे ते सचिव वगैरे किंवा काही करू नाही शकत. तर ते सचिव म्हणजे सचिव म्हणजे लास्ट आहे. हो, पण आपलं आता पुण्याला जाण्या अगोदर समजा आता मंत्रालय आपलं जवळ आहे आणि शिक्षण विभाग आहे, त्यांनी आपल्याला एक शासन निर्णय द्यायला पाहिजे ना याच्यावर. नाही, ते म्हणेल ना, तुम्ही बाय प्रोसिजर गेले का, तुम्ही पहिले प्रस्ताव दिले का, डेप्युटी डायरेक्टर ऑफ चरणी असं म्हणेल ना, विचारतील ना ते. नाही, आता मी कोणत्या स्टेपवर आहे माहिती का साहेब, वाघ साहेब, सांगा. मी संस्थेला जेव्हा माझा अर्ज दिला, मला प्रमोशन पाहिजे असं म्हणून, म्हणजे मी शिक्षकामधून शिक्षकाची क श्रेणी येते, तर मला ब श्रेणीमध्ये AH म्हणून तुम्ही द्या. आणि आता जागा आहे आमच्या संस्थेमध्ये, जवळजवळ 3-4 जागा होत आहेत AHM आणि HMच्या. त्यामुळे मी आता अर्ज दिलेला आहे. तर मला संस्थेने विचारणा केली आणि संस्था चालक म्हणजे संस्थेचे कार्यवाह आणि मी स्वतः महाजन साहेबांना भेटलो सर्क्युलर घेऊन, कालचीच गोष्ट आहे. बरं. तर त्यांनी म्हटलं की शालेय शिक्षण विभागाचा असं सर्क्युलर नाहीये, तर आम्ही कसं देणार. म्हणजे ते प्रस्ताव आपल्याला, म्हणजे प्रस्ताव दूरची गोष्ट ना, पहिलं कसं असतं, संस्था चालक माझ्या नावाने उपमुख्याध्यापक म्हणून मला नेमणूक करणार, त्यानंतर ती फाईल संस्थेचा ठराव बनणार आणि मग जाणार. पण जर इथूनच नकार येत आहे, तर मग संस्थाचालक करणार काय. आता माझ्या समोरच संस्थाचालकांना त्यांनी नाही म्हटलं, तर कसं संस्थाचालक प्रस्ताव पाठवणार DYD ला किंवा EO कडे. मग आता याच्यासाठी तुम्हाला एकच आहे की जे आपले मंत्रालयामध्ये डेप्टी सेक्रेटरी बनतात श्री पांढरे साहेब, हा मंत्रालयात हा, त्यांची भेट घ्या आणि त्यांना मग ते सांगतील की आमच्या आस्थापना विभागामध्ये जा, तिथेच आस्थापना विभाग असते. त्या आस्थापना विभागामध्ये विचारा का सर या प्रकारचा शालेय शिक्षण विभागाचा GR आहे का, कारण इतर GR आहे, मग हे आपले GR का नाही आहे, कारण मेन आस्थापना विभाग तिथे आहे मंत्रालयामध्ये. आता मी कालपासून जवळजवळ 3 तास बघितले, साधारणपणे 2011 पासूनचे शिक्षण विभागाचे 30 मार्च पर्यंतचे सगळे GR बघितले, पण एकही GR तसा नाहीये पदोन्नतीचा दिव्यांगांसाठीचा. मग हा तुमचा जो विषय तुम्ही शिकवतो हा टेक्निकल मध्ये येतो का, उच्च तंत्रमध्ये? नाही, आपला ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय. मग तुम्हाला नाही का उच्च तंत्राचे जे डेप्टी डायरेक्टर आहे, पण नाही, ते उच्च टेक्नॉलॉजीचं आलं ना, DTEचं वेगळं असतं ना. नाही त्याचा GR आहे. हा, मग तो GR तुम्ही जोडा ना, मग तोच. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आता कसं असतं, शालेय माझी जी नेमणूक आहे ती शालेय शिक्षण विभागाने केलेली आहे, टेक्नॉलॉजी नाहीये. नेमणूक म्हणजे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय हे आपलं शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकच बघतात. बरोबर आहे. त्यामुळे DTEचा सर्क्युलर लागणार नाही, ग्रामपंचायतचा लागणार नाही, पोलीस विभागाचा लागणार नाही, MSEBचा लागणार नाही. हे यांचे सगळ्यांचे GR माझ्याकडे आहेत, पण आपल्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने काढलेलंच नाहीये, कारण तिथे कोणी जात नसेल. किंवा काय होतं, दिव्यांग म्हणून जेव्हा, आता बघा, हा मूळ प्रश्न माझा एकट्याचा नाहीये, हा महाराष्ट्रातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचा आहे दिव्यांगाचा. आता जेव्हा एखादा दिव्यांग पिऊन म्हणून लागतो, क्लार्क म्हणून लागतो आणि टीचर म्हणून लागतोय, हे जेव्हा दिव्यांग लागतात तेव्हा त्यांची नेमणूक साधारणपणे संस्थाचालक करत असतात, शासन करत नाही. आणि नंतर प्रस्ताव पाठवून ते घेऊन आणतात. आता हे दिव्यांग जे असतात हे काय करतात, मुख्याध्यापकाकडे गेल्या की मुख्याध्यापक त्यांच्या अगोदरचाच चिडलेला असतो, हे दिव्यांग आहे त्यांना काही नको असं म्हणून, आणि प्रमोशन त्यांना कसं देणार, म्हणून ते मुख्याध्यापक प्रस्ताव पाठवतच नाही. मुख्याध्यापकाने पुढे सिग्नल दिला तर संस्थाचालक पाठवत नाही. त्यामुळे या विषयावर कोणीही बोलत नाही. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढे शाळा कॉलेजेस आहेत, साधारणपणे 2018 पासून जरी शासनाने हे दिलेलं असलं, तर 2018 पासून तरी सगळ्यांनी आपल्या दिव्यांग बांधवाने जमा होऊन एकत्र होऊन करायला पाहिजेत ना. अमोलजी, हे जो माझा विषय आहे ना, हा जर आपण भाजप प्रणित मध्ये मांडलं, आणि अमोलजी, हो, तर
हा GR आपल्या जवळ साधारणपणे किती जण तरी म्हणजे प्रचंड लोकसंख्या ही आपली दिव्यांग बांधव एकत्र येऊ शकतात याच्यामध्ये. जो तो प्रत्येक जण दाबला गेलेला या शिक्षण क्षेत्रामध्ये. कारण बऱ्याचशा संस्था ह्या आपल्या पॉलिटिक्स वाल्यांच्या आहेत, स्थानिक लोकांच्याच आहेत. त्यामुळे ते असं देत नाहीयेत आणि शालेय शिक्षण विभागाने तसं काढलेलं पण नाही. डावलण्याचं काम सर्रासपणे होऊन जात असतं. आता तुम्हाला याच्यामध्ये एक करता येईल प्रदीप सर, तुम्ही मेन आस्थापना विभागाला पहिले चौकशी करून घ्या मंत्रालयामध्ये. नाही त्याच्यासाठी मग शालेय शिक्षण विभागाचाच ना डेप्युटी म्हणून पांढरे साहेब आहेत ना. हा तिथे करून घ्या. ते मंत्रालयामध्ये 3ऱ्या मजल्यावरती PUC 3 मध्ये 3ऱ्या माळ्यावर आहेत. हा आणि ऐका ना, नंतर जर ते तिथं जर दाद दिली नाही तर मग तुम्ही अमोल सरांचं मार्गदर्शन घ्या. अमोल सर याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपले जे मंत्री आहे दादा भुसे त्यांच्याशी तुम्ही ते डायरेक्ट बोलू शकता. त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे अमोल सर. हो म्हणूनच मी अमोलजी आणि तुमचं ते पटलं की आतापर्यंत दिव्यांगाचे जे शिक्षक पैशामध्ये होते ते संघटनेने याचा आवाज उडवला पाहिजे होता. हा ना. होय. नाही आणि काय झालंय हे साधारणपणे GR ना लक्षवेधी म्हणून म्हणजे 21 पासून साधारणपणे अंमलात आणल्यात. म्हणजे हार्डली आता 5 ते 6 वर्ष व्हायला आलेले. आता मी ठाण्याला होतो तिथं मिसाळ साहेब होते शिक्षणाधिकारी. हो मिसाळ होते ना. होय. पण मी काय म्हणतो साहेब, आता इथे जो सामान्य प्रशासनाचे GR आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आता माझ्याकडे हा 29 जुलै 2024 हातात GR आहे. हे बघा साहेब. हा याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. अमोलजी तुम्ही पण लक्षात घ्या. अमोलजी. हो. त्यांनी काय म्हटलंय, सदर आदेश राज्य शासकीय, निमशासकीय, शासनाचे उपक्रम, सर्व शासकीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सगळ्या शाळा कॉलेजेस येत आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासन अनुदानित संस्था, ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहणार आहे. बरोबर. हा 24चा GR आहे. हा जो माझ्या हातात आहे GR तो आहे 24चा. बरोबर आहे. आणि सामान्य प्रशासन विभागाचा आहे. म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने जर असं निर्णय काढलेला आहे तर तो त्यांना सगळ्यांना लागू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ना. मग शालेय शिक्षण विभागाचं EO म्हणा, एज्युकेशन ऑफिसर म्हणा किंवा उपसंचालक यांना कोणी अधिकार दिला की डावलण्याचा? नाही. म्हणजे सामान्य प्रशासनाचे निर्णय मानायचे नाहीत का? त्यांनी म्हटलंय ना तिथे. मग पर्सनली असं GR काढलाच पाहिजे असं नाही. आणि GR काढायचा असेल तर मी अमोलजींना विनंती करतो की त्यांनी दादा भुसे साहेबांना असं हे लक्षात आणून देऊन आपल्यासाठी एक प्रकटन किंवा परिपत्रक काढावं दिव्यांगांसाठी शालेय शिक्षण विभागातून. ते गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये बरेचसे दिव्यांग आपले भरडले जातात. आणि हे काय होतं, माझं तर असं आरोप म्हणता येणार नाही पण एक ठोस वाक्य आहे की संस्थाचालक हे करू देत नाही दिव्यांग बांधवांसाठी, पुढे जाऊ देत नाही. संस्था चालक आणि स्पेशली अमोलजी हे काय आहेत माहितीये का, आमदार, खासदार, नगरसेवक यांचेच शाळा कॉलेजेस आहेत. त्यामुळे ह्यांना काही पडलेलं नाहीये. कोण प्रमोशनने गेलं नाही गेलं, मग कोण हे करणार असं. मग विनंती आहे अमोलजी, हा विषय भुसे साहेबांकडेच पोहोचला पाहिजे आणि सचिवांच्या मार्फत आपल्यासाठी एक परिपत्रक निघालं पाहिजे. बर, बोला अमोलजी. मला काय ऍक्शन घ्यावं लागतील सांगा. माझं हेच आहे, मी जसं आता म्हटलं ना की शालेय शिक्षण विभागाचं दिव्यांगांना पदोन्नतीचं परिपत्रक का नाहीये आणि सामान्य प्रशासनाने काढलेले जर परिपत्रक आहेत तर ते शिक्षण विभाग का डावळतं पदोन्नतीसाठीचे. तर याच्यामध्ये आता जे आपलं अपंगता दिव्यांगाचा आयुक्त होते, ज्याचा मान्य मुंडे साहेब होते, त्या आयुक्त कार्यालयात तरी तुम्ही मंत्रालय एकदा जाऊन पहा प्रदीप सर, मला तरी वाटते. नाही कसं आहे माहिती का वाघ साहेब, आपण जेव्हा जातो ना तेव्हा आपला अर्ज घेणार, बाजूला ठेवून देणार, इन्व्हर्ट करून ठेवून देणार, काही उत्तर मिळणार नाही असं होतं. तुम्ही तिथे विचारू शकता सर. आता तसं नाही राहिलं मंत्रालयामध्ये. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी तुमचं स्टेटस फाईल, कुठली फाईल तुमची 15 दिवसात ते स्टेटस दिसलंच पाहिजे. साहेबांना फोन लावतो, भुसे साहेबांना फोन दे. पूर्ण पारदर्शकता झाली आता सध्या, म्हणून तुम्ही एकदा जाऊन या मंत्रालय. मी उद्याची अपॉइंटमेंट घेतलेलीच आहे, ऑनलाईन बुक केलेलंच आहे. मी सचिवांच्या इकडेही आणि पांढरे साहेबांच्या इथेही जाणार आहे आणि दिव्यांग आयुक्ताच्या विभागामध्ये मित्तल टॉवरलाही जाऊन येणार आहे.
मग त्याच्यानंतर जर काही नाही झालं तर मग अमोल सर ते तुम्ही सांगितलं नाही मार्ग नाही, तोच. आता मी लढलो ना वाघ साहेब, लक्षात घ्या अमोलजी, मी जर आता पुढे गेलो ना तर मी अर्ज देणार, तर ते काय करणार माहितीये का, एक पत्र टाकतील आणि सांगतील याला प्रमोशन देऊन टाका, म्हणजे शांत बसलं. मग बाकीच्या आपल्या बांधवांचं काय करायचं, मग पुढचे जी माणसं येणार आहेत त्यांच्यासाठी काय करायचं. मग हे सामान्य प्रशासनाने GR काढलेले मग आपल्या दिव्यांग बांधवांना लागू नाही ठेवायचे का. आता मी तुम्हाला एक पुढची गोष्ट सांगतो, वाघ साहेब, मला वाटतं तुम्ही पण आपल्या मागासवर्गीयमध्येच असतील, SC मध्येच असतील, आणि ओबीसी मध्ये आहे. हा ओबीसी मध्ये आहे. वाळके साहेब ऐकत आहे, बोला बोला. हा, आता जेव्हा 2018 पासून तर मागासवर्गीयांचं प्रमोशन सगळ्या सेक्टरमध्ये बंद करून टाकलं. प्रमोशन हे पदोन्नती सगळ्या डिपार्टमेंटमध्ये दिली जात होती बाय रिझर्वेशन. बाय रिझर्वेशन देण्यात येत होती. आता त्यांची बंद केली आणि आपल्याला जी आहे पदोन्नती दिव्यांगांची, ही आता आपलेच मागासवर्गीय किंवा उच्चवर्णीय त्यांना घेऊ देत नसतील, म्हणून असं GR काढला नाहीये का, असा पण प्रश्न येतो ना. मग मला काय आहे, मी सर्व तुमचं ऐकलेलं आहे. हा बोला. मला फक्त एवढं गायडन्स करा, माझी ऍक्शन काय राहायला पाहिजे एवढं सांगा मला. म्हणजे हा टेक्निकल इश्यू माझ्या डोक्याच्या थोडा बाहेर आहे. मला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे तेवढं सांगा, मी ते सगळं करतो. माझं तुम्हाला सजेशन राहील की आपले दादा भुसे साहेब आहेत शिक्षण मंत्री, यांच्याकडून सचिवामार्फत मी बोलतो फोनवर. असेल नंबर माझ्याकडे, दादा भुसेचा नंबर आहे का बघ माझ्याकडे. फोन लाव डायरेक्ट त्यांना. दादा दादा भुसे हे मालेगावचे आहेत का? हो मालेगावचे. हो मालेगावचे शिक्षण मंत्री आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे. बरं, शिक्षण मंत्री आहेत ना? हो. त्यांची अपॉइंटमेंट काढू, काय करू आता मी सांगा. घ्या ना साहेब, मी येतो तुमच्या सोबत. अमोलजी नाही, तुम्ही म्हणजे आपण जाऊ तर मग आपल्याला फोर्स लागेल थोडी. हो चालेल. मला एक सांगा, आपल्याला काय पदोन्नतीसाठी बोलायचं आहे? हा, पदोन्नती, दिव्यांगांचं प्रमोशन, शालेय शिक्षण विभागाचं GR. एक सेकंड. शालेय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, दिव्यांगांसाठीचं पदोन्नतीचं, दिव्यांग पदोन्नती, शासन निर्णय, पदोन्नती हे शासन निर्णय, शासन निर्णय. ओके, या विषयावर बोलायचं आहे. हो साहेब, अमोलजी साहेब, बोला. हा विषय आपला महाराष्ट्रातला गंभीर आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये प्रसिद्धी पण मिळेल. आणि बरेचसे दिव्यांग बांधव आहेत, शिपाई आहेत, क्लार्क आहेत, शिक्षक आहेत, या पुढे येतील. आता 21 पासून माझ्याकडे सामान्य प्रशासनाचे माझ्या हातामध्ये 4 GR आहेत. मला एक सांगा, मी ठीक आहे, मी समजलो तुमचं. मला एक सांगा, जर त्यांनी आपल्याला भेटण्याची वेळ दिली तर आपण किती लोक जाऊ शकतो आणि कधी जाऊ शकतो? मालेगावला जायचं की मंत्रालयात जायचं हे सांगा. तर मंत्रालयात योग्य होईल. मंत्रालयात योग्य होईल सर. मंत्रालय योग्य होईल. कारण आपल्याकडे ते सगळी ड्राफ्टिंग आहेत का प्रदीपजी? पूर्ण आपले विषय मांडलेले आहे का? ड्राफ्टिंग वगैरे केलेली आहे सगळी? हो, माझ्याकडे माझं वैयक्तिक लेटर आहे माझं, आणि अगोदरचे सामान्य प्रशासनाचे GR पण आहेत माझ्याकडे. अरे प्रदीपजी, तुम्हाला प्रस्ताव पण घ्यावा लागेल ना संस्थेचा घेईल ना मी. संस्थेचं मी आता लेटर दिलेलं आहे माझं. साहेब, साहेब तुम्ही परत तुम्ही काय करताय, माझ्या पर्सनलवरच येतात. माझा प्रस्ताव जो आहे ना तो संस्थाचालक देईलच ना. कारण का
सर थोडं 2 मिनिटं बोलू द्या ना मला. ज्यावेळेस आपण मिनिस्टरकडे जातो कुठल्याही, तर ते पहिले हा कागदपत्र पाहतात. तुम्हाला जर त्यांनी विचारलं का तुमच्या संस्थेचा प्रस्ताव आहे का, तर हेच म्हणायचं मग माझं म्हणणं. ते ठीक आहे, आधी मी घेतो प्रस्ताव घ्या. हा, तुम्ही असं पर्सनली घेऊ नका प्लीज. नाही नाही नाही, मी काय सांगतो ऐका वाघ साहेब, मी आमच्या संस्थेचे कार्यवाहच घेतो ना जोडीला. अहो कार्यवाह घ्या, पण प्रस्ताव तर घ्या पहिले लेखी त्यांच्याकडून. हा ठीक आहे, संस्थेचा प्रस्ताव कसा आहे साहेब, वाघ साहेब, संस्थेचा प्रस्ताव हा वैयक्तिक शिक्षकाच्या हातात कधी येत नसतो. तो हा प्रस्ताव संस्थेचा देत नाहीत. हा मला फक्त प्रमोशन मिळतंय किंवा देण्यात येत आलेलं आहे असं ते म्हणू शकतात. त्याच्यात सांगतो तुम्हाला एक गोष्ट. हा जर तुम्ही जेव्हा डेलिगेशन जाल अमोल सरांबरोबर, आणि अमोल सर जर जाऊन बसतील मिनिस्टरकडे, तर मिनिस्टर काय करतात, हाय लेवलचे सगळे सेक्रेटरी बोलवतात, बरोबर आहे. हो राईट राईट. मग त्या सेक्रेटरी समोर आपले डॉक्युमेंट्स कमी नाही पडले पाहिजे, हा माझ्या पाठीमागचा उद्देश होता. हो चालेल ना. मग वाघ साहेब तुम्हाला काही माहिती असतील तर सल्ला मला गाईड करा, मी त्याप्रमाणे मागे लागतोय. 2 दिवसात येता आज उद्या सगळं करून घेतो. जिथून प्रदीप जेवढे दादा, तुम्ही वाघ साहेबांचा नंबर लिहा, बिकॉज ही इज द राईट पर्सन टू गाईड यू. राईट टेल मी. सांगा यांना नंबर सांगा वाघ साहेब तुमचा. हा घ्या सर, प्रदीप सर. 9423 9423 74 74 8 8 100. 100 9423748100. रघुनाथ वाघ, ओके नाशिक. ओके. हा, मी सांगतो सर. मग त्या पद्धतीने तयारी करून देऊ आपण. दादा मी काय म्हटलं, मी 2 सेकंद मध्ये साहेबांशी बोलू शकतो आता. हा तेच पण 2च सेकंद लागेल मला. एक डायल केलं की साहेब फोन उचलतील. पण प्रश्न कसा आहे की आपण, मला असं वाटतं की आपण एकदा पहिले आपली पूर्वतयारी 2-3 दिवसात करून मग डायरेक्ट अपॉइंटमेंट घेऊन चाललं जाऊन. असं आहे. आता फोन लावणं योग्य नाही राहणार. हा अमोलजी, डॉक्युमेंट पूर्ण रेडी करून घेऊ आपण. अमोलजी, हा बोला. माझा नंबर तुम्ही पर्सनली घेऊन ठेवा. नंबर आहे तुमचा 98929904. राईट. हा तो तुम्ही जरा पर्सनली सेव्ह करून ठेवा. मी तुमच्याशी कम्युनिकेट करतो. तुमचा मोबाईल नंबर हाच आहे ना, झूम वर चालू आहे तो? 1000 आहे शेवटीला. परत एकदा रिपीट करा. 9922041000. 9922041000, राईट? हो. हा अमोलजी, आपण बोलूया. प्रदीपजी, आपले शिक्षण सचिव देवलजी आहे. हा, आणि खूप छान पासून चांगले व्यक्ती आहे. ताबडतोब ते ऍक्शन घेतील, हेही तुम्हाला सांगतो. जर शिक्षण मंत्र्यांनी जर म्हटल्याबरोबर, हेही तुम्हाला सांगतो. सचिव कोण म्हणून आहेत आता सध्याचे? देवल साहेब. देवल साहेब, बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आता ऐका ना वाघ साहेब, आता मी माझं पर्सनली सांगतो. मी काय म्हटलं, आता आपण, कारण ऑलरेडी 9:15 वाजलेले आहे. ते पाहून आपण नंतर बोलू. बाकीचे माझ्या केसेस आहे. आता आपण तुम्ही थोडंसं प्रदीपजी वाघ साहेबांसोबत व्यक्तिगत बोलून डॉक्युमेंटेशन रेडी करा. आणि त्यामध्ये सजेशन हे राहील की आपल्यासारखे आणखी 8-10-15 लोक जर असतील, ती इज वेल अँड गुड टू. बरोबर आहे. म्हणजे सर्व मिळून जायला बरं होऊन जाईल. ते एवढी माझी तुम्हाला सजेशन राहील सध्या. ठाणे जिल्ह्यातले आपले काही अपंग दिव्यांग असतील ते सोबत घेऊ आपण. हो, त्यांना सोबत घेऊया आपण. आणि आपल्याला लीड करतील वाघ साहेब, ते गाईड करतील. आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढे वाढू. चालेल. वाघ साहेब, बघा नाशिकला वगैरे शाळा कॉलेजमध्ये शिपाई कर्मचारी कोणी असतील, क्लार्क वगैरे आहे. आता आपल्याकडे ते हत्ती रोग याच्याकरता 50 लोकांची आपल्याकडे तसे अप्लिकेशन, 50 एम्प्लॉईज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांचाही हाच असाच विषय होता पदोन्नतीचा. तर आपण असे विषय गोळा करून एकदा बसून जेऊ साहेबांसोबत. बरोबर आहे. कारण अमोलजी, अजून सांगतोय, बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये प्रमोशनसाठी ऍप्लिकेशन फक्त दिलं गेलं आणि तेही त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनने मागवून घेतले. त्यांना, दिव्यांगांना तर माहित पण नव्हतं ही गोष्ट मागच्या 2 वर्षापासून. प्रदीप दादा, या केसमध्ये अशीच एक केस माझ्याकडे आता मध्यंतरी 10 दिवसा अगोदर आली होती. या केसमध्ये आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो. की जसे ते त्यांचे जे महाराष्ट्रातले 40-50 लोक आहे, या 40-50 लोक सकाळी मला 7 वाजता ते कनेक्ट झाले आणि त्यांची स्पेशल बैठक आपण घेतली. तसंच तुमच्याशी रिलेटेड जेवढे लोक असतील त्यांची स्पेशल बैठक घेऊन आपण सविस्तर पुन्हा एकदा चर्चा करून त्या विषयाला पुढे वाढवू.
चालेल या चालेल प्लॅटफॉर्मवर सगळे वेगळे वेगळे लोक आहेत. काही लोकांच्या डोक्यात जात आहे विषय, काही लोकांच्या डोक्यात जात नाही आहे. चालेल आपण चालेल जे चालेल आपल्याशी रिलेटेड लोक आहेत त्यांच्या बैठकी आपण सकाळी 7ला एकदा उद्या परवा घेऊया. चालेल जेव्हा चालेल. म्हणाल तेव्हा करून घेऊ. तुम्ही फक्त त्या लोकांना कनेक्ट करून जॉईन करा. ओके ओके ठीक आहे, चला. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच रघुनाथजी, वाघसाहेब आणि प्रदीपजी. थँक्यू नाही सर. ओके ओके. पुन्हा थँक्यू. कोणाला वेलकम. याच्याबद्दल आणखी माहिती असेल तर तेही या विषयामध्ये आपलं सजेशन देऊ शकतात. उद्या परवाला जेव्हा ही बैठक होईल 7 वाजताची जेव्हा प्रदीपजींसोबत, तेव्हा सागरजी झाले, मेहर साहेब, पुन्हा मुजमिल जी, जे अनुभवी लोक आहे, आता हे इथे आले होते गुरुप्रसाद पाटील, या सर्वांनी सहभाग व्हावे ही विनंती आहे. ते आम्ही सांगू, तुम्हाला पूर्वसूचना देऊ कधी त्या मीटिंग्स आहेत तर. या राजू जोनवालचा एक विषय घेऊन घेऊ आणि मीटिंगला जरा समाप्ती देऊ, कारण नंतर मग तुमच्यासोबत जे आपले आहे त्यांच्यासोबत चर्चाही करायची आहे. 15, 20, 25 मिनिटं मी बोललो होतो काही दिवसा अगोदर तुम्हाला की त्या ग्रुपविषयी थोडी चर्चा करायची आहे. एक शेवटचा विषय घेऊ. राजू जोनवाल, बोलो राजूजी. नमस्कार सर. नमस्कार. ते काय झालं, मला घरकुल आलेलं आहे आता. दिव्यांगाचे घरकुल आलेलं आहे आणि गायरान जमीन आहे आमच्या गावामध्ये, गिर सावळीमध्ये. पूर्ण गावरान जमीन म्हणजे अशी आहे की पूर्ण आहे ना, घर बांधलेले आहेत तिथं. आणि ती थोडी म्हणजे 30 बाय 80 एवढी जागा आपण आवरली होती पुन्हा गायरान म्हणून. तिथं आपल्याला घरकुल बांधायचं आहे. तर ते समोरचे 2-3 जण माणसं होऊ द्या यांनी तिथं. मग आम्हाला ते म्हणून राहिले जागा लागते, वाट लागते इडून तुझ्या प्लॉट मधून. म्हटलं मी जागा देत नाही. काल खूप भांडणं होऊन गेले. ग्रामसेवक साहेबाला म्हणलं तर ते ग्रामसेवक साहेब म्हणते गायरान आहे, मी काही करू शकत नाही. घरकुल बांधायचं मग कुठं, असा प्रश्न आहे आता. जागा कोणाच्या काल नावाची आहे? नावावर नाही सर, गायरान आहे, गायरान. आणि पूर्ण गावानं तिथं घर बांधलेली आहे गायरान मध्ये. आणि आपण जागा बरं ठीक आहे, आलं लक्षात. सागर साहेब आहे का? आहे की सर. द्या बरं माहिती, यांना सांगा कसं हँडल करायचं सिच्युएशन. सर गायरान जर असेल ना तर ते गायरान एका समाजाची किंवा गावाची असते. तसं कसं ते कसं असतं, त्याचं प्लॉटिंग केलं तर राहून देत एका स्टॅम्पच्या आधारे तर बाबा अमुक अमुक 1 गुंठा किंवा 2 गुंठा किंवा 3 गुंठा अशी जागाच एक्वायर करून दिली जाते. तर तसं यांच्याकडे काय पेपर असं तर पोलिसांना बोलायचे, बाबा ही माझ्या मालकीची जागा आहे, गायरान मध्येच मोडते, पण माझ्या मालकीची जागा आहे हे लोक करून देत नाहीत. आणि तुम्हाला काय वाट बीट पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यांना सुटेबल अशी करा ना, कुणाला अडचण न होता देऊ शकतात. किंवा गावातील जे सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा जे त्यात तंटामुक्त अध्यक्ष असतात त्यांच्याशी बोलून हा समन्वयाने साधणारा प्रश्न आहे. भांडणाने गेले तर हा काय सुटणारा प्रश्न नाही. त्यामुळे समन्वय जेवढं तंटामुक्ती अध्यक्षाला बोललो मी, पण ते गायरान जमीन मध्ये ते बी बोले नाही काही. पोलीस पाटलाला बी बोललो तरी गायरान जमीन मध्ये पूर्ण गाव बांधले गेलेले. पूर्ण गाव म्हणजे हक्काची जागा नाही असते, पूर्ण गायरान मध्ये. त्या हक्काची जागा नाहीच ना, म्हणून तुम्हाला बोलतात ना, ते तुमच्या हक्काची प्रॉपर बाबा तुमचा तसा पेपर वगैरे असतात तर आपण त्याच्यावर ठाम झालो असतो ना, असं आहे ना. आता बी सगळ्याच घर, आता बी सध्या घरकुलचं बांधकाम चालू आहे ना सर. हॅलो सागर सर, मी 1 मिनिट बोलू का? बोला बोला. हॅलो, हा अमोल सर. हा बोला. सुभाष बोलतोय मी. हा, यांचा कसा इश्यू आहे, गायरान असल्यामुळे ते शासकीयच्या अंडरमध्ये येते पूर्ण. त्याच्यामध्ये आता घरकुलं जर आहे ते ग्रामसेवकाच्या ह्याच्यातून बी होत आहे, ते बांधू शकतात प्रत्येक जण. आता त्यानं पण ते हे दिला पाहिजे त्यांना संमती वगैरे, ठीक आहे. आता त्यांना काय आहे, ते जबरदस्ती करतात त्यांना, ते 2 लोक त्याला ते प्लॉट मध्ये बांधू देत नाहीत. ते म्हणतात आम्हाला तिथून जाण्यासाठी वाट पाहिजे. तर त्यानं तो धरलेला एरिया आहे सर, तो वाट कसा काय देऊ शकतो तो? नाही, प्रश्न पहिले हा आहे की 80 बाय 30चा प्लॉट यांना दिला कोणी? ते नाही, ऐकून घ्या ना सर. हा दिलेला नाही, गायरान असल्यामुळे प्रत्येक जणांनी आपापले क्षेत्र धरून असं हे धरून घेतलेलं आहे. अतिक्रमण करतात प्रत्येक गावानं, प्रत्येक
प्रत्येक गावातल्या माणसाने जे गायरान असतंय आणि हे आपल्याला ते जेवढी जागा मिळाली तेवढी जागा अतिक्रमण करून घेतात. ते अतिक्रमण 100 केलेलं आहे हे 100 सगळ्यांनी. किती कसं आहे ते? काही नाही, अतिक्रमण केलेलं आवरले त्याच्यामध्ये. आपण समजा 30 बाय 80 आवरलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याला जागा लागते. ते 2 जण घरकुल त्यांनी काल खूप हाणामारीवर आलत, गच्च्या गिच्च्या दिल्या, शिव्या गाळ्या केली. सर मी बोलू एक. बोला. आपण जर त्या ग्रामसेवक आहे ना, ग्रामसेवक सरपंच याच्याशी बोललो की आपण दिव्यांग जनसंवाद मधून मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून बोलतोय आणि आमच्या दिव्यांग बांधवाला तुम्ही तिथे सहकार्य करावं, तर तो मेसेज गेला ना, तर त्यांना ते एक प्रेशर येतं आणि मग बाबा ते म्हणतात बाबा नंबर द्या सरपंचाचा. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन आलाय, त्याच्यामुळे ते हे करू दादा शकतात आपल्याला. राजू भाऊ, हा बोला ना सर. नंबर द्या सरपंच. ग्रामसेवक साहेबाचा का? द्या. त्या दोघांसाठी कोणाचा पण द्या. 9970 जॉईनिंग तारीख काय होती सुरुवातीची? सुरुवातीला काही लक्षात नाही सर. सुरुवातीचे 12 डिसेंबर मध्ये का काहीतरी होता, 12 का काहीतरी, 19 नोव्हेंबर का डिसेंबर काहीतरी होते. ट्रायसायकल भेटल्याच्या नंतर मग आता जॉईन झालेलो मी. त्याच्यानंतर एकदा मध्ये चालतो मी. ते फोन बिघडल्यामुळे ते तारीख बी लक्षात नाही राहिली आणि तुम्हाला झूम मीटिंग मध्ये बी बोललं गेलं नाही सर. असं गलती होऊन गेली. फोन पडला होता मुलाकडून, तर तुम्हाला मीटिंग मध्ये बी मला आड होता नंबर सांगा ग्रामसेवकाचा. 9970 76 9970 76 31 11. तुमचं राहणं कुठे आहे? इकडे गावात असेल सर. अरे हो, कुठे पण? नाव काय गावाचं? गिरसावली. गिरसावली. आज सुट्टी आहे सर. अच्छा. आज सुट्टी आहे, मिळणार नाही. सुट्टी असल्यामुळे सर उचलणार नाहीत. राजू भाऊ, नाही गावात येले सर ते, पण ते गावात ते फोन उचलले नाही. हो राजू भाऊ. हा बोला ना सर. ग्रामपंचायत जरा तारीख आठवा, मागच्या वेळेस कोणत्या तारखेला जॉईन झाले होते. उद्या जुडा, उद्या आरामात फोन करू त्यांना. आज जरा त्यांना जयंती आणि सगळं सेलिब्रेशन करू द्या. आज गावात येले ना ते. आपले फोन गेले तर जरा थोडस त्रास होतो मग लोकांना. दांदरचा बिचारे. नाही गावात येले ते. आज मंगळवारचा आमचा गाव आहे ना त्याला. तुम्ही काय म्हटलं तुम्हाला? तुमचा विषय सगळा समजला. इथे सर्व लोकांनी गायडन्स केलं, आलं लक्षामध्ये. आता तुम्ही उद्याला जुडा सकाळी. तसे तुम्ही जुडत नाही. आम्हाला वाटते तुम्ही आम्हाला रोज भेटावं म्हणून. मोबाईल फुटल्यामुळे मग आपल्याकडून गलती होऊन गेली. काही हरकत नाही, गलती नाही, काही हरकत नाही, चालते. पण उद्या जुडा, उद्या लावतो फोन. आता फोन लावला पण उचलला नाही त्यांनी, नाही तर आताच बोलणं झालं असतं. चला, ही मीटिंग आपण संवाद इथे संपवूया. आज माझ्याकडे ऑफिसला काही लोक येऊन बसलेले आहेत. सर तुम्हाला मेल केला आहे तेवढं बघा ना. मेल तेवढं बघा ना. मेल आता बघू शकत नाही. बर. आणि ते ग्रुप पण तयार केले सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मी 4 दिवस तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो सर. मी महेश बोलतोय सर, सोलापूरवरून. महेशजी, जेवढेही लोक इथे आपले टीम सदस्य आहे, कोर कमिटीचे मेंबर आहेत, त्यांनी लेफ्ट होऊ नये. 10 वाजता आपली मीटिंग कॉल केलेली आहे. 10 ते 10:15, 10:20, 10:25 पर्यंत आपली मीटिंग राहील. त्याच लोकांची मीटिंग राहील. ज्या लोकांनी 50 नंबर पार केलेले आहेत तेच लोक त्या मीटिंग मध्ये राहतील. ते ऑलरेडी मी 5-6 दिवसा पहिले बोलून चुकलेलो होतो हा विषय. पण बरोबर आहे सर, तुम्ही त्या ग्रुपमध्ये काहीच गायडन्स केलेलं नाही ना. त्यामुळे ते ग्रुपचे माणसं म्हणतायत की हा ग्रुप काढून काय उद्देशाने काढलेला आहे असं वगैरे बोलतायत. तुम्ही एकदा मार्गदर्शन करा ना त्यामध्ये.
आता ते 10 वाजता तीच मीटिंग आहे. बर आता 10 10 वाजता तीच लगेच मीटिंग आहे. ज्यांनी ते ग्रुप वगैरे केले असेल त्यांनी थांबावे, ज्यांनी केले नसेल त्यांना मीटिंगचा बेनिफिट मिळणार नाही, वारंवार सांगतोय. नाही आता ग्रुप केलेला आहे मी पूर्ण. हा, राजारामजी जाधव, राजाराम सर जाधव. आणि मेल पण गेलेला एकदा बघा ना सर, माझा पर्सनली कामासाठी मेल केलाय मी. मी आता नमस्कार नाही सर. बघू शकणार, मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे दादा. मला HR येईल, ती बघेल, मला रिपोर्ट येईल, कारण ते मेल वगैरे काय त्यांचे ते पासवर्ड वगैरे राहते सगळं, तर ते मला बर नक्की बर सांगेलच. थोडी शांती जरा. नमस्कार सर. 10 वाजायचेच आहे. 10ला तशी ते 8 दिवस झाले सुट्टीवरती आहे. माझेच कामं अडकलेले आहे भरपूर. काय ताप आलेला आहे काय तर मीटिंग आहे ती मी राजाराम जाधव साहेबांना विनंती करतो की 1-2 प्रश्न आहे जे तुम्ही हाताळावे, आणि बाकी तुमच्या सपोर्टला सगळे लोक आहेत. विनोद तिजारे यांचा मला प्रश्न दिसत आहे. तुम्ही राजाराम जाधव साहेबांशी बोलावे. इथे माझ्या ऑफिसला काही लोक आलेले आहे. एक मिनिट, मी इथेच आहे, कुठे जात नाहीये. 1 मिनिट थांबा, माझी मीटिंग कंटिन्युअस राहील आज. फक्त मला ऑफिसला लोक येऊन बसलेले आहेत, त्यांचे प्रश्न हाताळून द्या. फक्त काही सेकंद सर. फक्त राजाराम जाधव हुशार व्यक्ती आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी आहे. अमोल वाडके हुशार नाहीये, सगळे हुशार आहेत. 2 मिनिटं थांबा, राजारामजी जाधव तुम्हाला मार्गदर्शन करताय, प्लीज. ओके सर, बोला. हॅलो. हा बोला सर. हे सर आमचे जे मानधन आहेत सर ते बंद झालेले आहेत, ज्यांची टेम्पररी सर्टिफिकेट आहे. टेम्पररी सर आता GR काढला म्हणजे शासनानं काहीतरी 28 मार्चला का 29 मार्चला का बा जे टेम्पररी सगळ्यांचे म्हणजे मानधन बंद करण्यात यावे. आता परत तुम्हाला नवीन आता काढलेले आहे ना, परत तुम्हाला टेम्पररी दिलेलं आहे, आता नवीन काढलेलं आहे ना तुम्ही. आता नवीन सर मला 3 वर्ष झाले सर मिळत होते, मला अजून माझे 2 वर्ष बाकी आहेत. मग ते मी आता जे बाकी आहे त्यांना तिथं मिळणार होते ना ते. काय म्हटलं सर, समजले नाही बाकीच्यांचे म्हणजे. सागर सर सांगतो आता मी. हॅलो हॅलो. सागर सर. हा बोला सर. सागर सर सांगा त्यांना. सर कसं आहे माहिती का, हा GR आता नवीन आहे आणि ही समस्या आता नवीन आहे. पुढे आपण या सर्व जे टेम्पररी आहेत ना, टेम्पररीचा जो पेन्शनचा इश्यू आहे त्याच्या संदर्भात अमोल सरांशी बोलून जे आपले दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री आहेत अतुल सावे साहेब यांच्याशी डिस्कशन करून त्यांचं फायनल काय किंवा आपले सचिव जे असतात दिव्यांग कल्याणचे त्यांच्या मार्फत आपण हा कसा आहे आपल्याला याच्या बाबतीत पूर्ण कल्पना नाही की बाबा ते दिव्यांगांना म्हणजे टेम्पररीना मिळणार का नाही मिळणार, याची आपण एक आठवड्याभरात त्याची माहिती घेऊया आपण. म्हणजे अमोल सरांना सांगून मी 8-9 तारखेला सर या विषयावरच बोललो होतो. तुम्ही त्यावेळेस तेच बोलले का बाबा सरांची आम्ही बोलून त्यावर बोलू. अजय सर तुम्ही तेच बोलता. माझ्याकडे लिस्ट आहे सर, मी लिस्ट घेतली भंडाऱ्यामधून, नाही का मी भंडाऱ्याला राहते, माझं नाव नोंद वगैरे सगळं आहे तुमच्याकडे. आहे सर, ठीक आहे, पण ती गोष्ट लगेच होत नाही ना, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. सर काय म्हणतात एका शब्द बोलले असते म्हणून सर आता 2 घंट्यापासून मी येते. सर कसे आहे, सरांच्या हातात जर पॉवर असती, सर मंत्री असते तर सरांनी तुम्हाला 2 मिनिटं उत्तर दिलेलं असतं. कसं असतं, हा प्रशासन आहे, प्रशासनच्या बाबतीत त्यांच्या ज्या स्टेप आहेत त्या करून जा. कारण हा निर्णय लावला ना, हा तुकाराम मुंडे साहेबांनी लावला, त्यांनी पण काहीतरी अभ्यास करूनच लावला असेल ना. बरेच लोक आहेत सर जे परेशान झालेले आहेत, ज्यांना 2 महिना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, बिचारे ते त्याच्यावरच जगत राहतात. तर ते बरेच लोक आहेत सर, मी बी नाही, मी पण आहे त्याच्यामध्ये सर, असं नाही आहे. पण मी आम्ही काय म्हणतो, आमचं कसं मत आहे, दिव्यांग आहे सर, सकट सगळ्यांना द्यावा, आमची पण इच्छा आहे. पण आता GR काढला, कारण शासनाच्या पुढे आपण काय जास्त बोलू शकत नाही. आपण काय आंदोलन किंवा आपलं म्हणणं मांडू शकतो. आपण काय करू, अमोल सरांना, अतुल सावे सरांशी किंवा आपले जे सचिव आहेत दिव्यांग कल्याणचे त्यांच्याशी बोलून याचे सविस्तर उत्तर काढू. कारण त्याचे डिटेल मला किंवा राजाराम सरांना पण एवढी डिटेल माहिती नाहीत ना. एखाद्या गोष्टीची चर्चा केलीचा मार्ग चर्चेत नाही सुटू शकतो. आणि काय तुमचा एखादा प्रश्न लगेच असं उत्तर दिलं, प्रश्न मांडला तर सुटणार असं पण नाही. काय नाही तसं नाही ना सर, पण माझं असं म्हणणं आहे का सरांपर्यंत ही गोष्ट गेली का? जाणार ना, सरांच्या पर्यंत जाणार. कारण सर हा मुद्दा आतापर्यंत तुमच्याकडे कोणीच नसेल उचलला सर. मी पहिल्यांदा हा मुद्दा बऱ्याच लोकांनी मांडला, हा मुद्दा बऱ्याच लोकांनी मांडलेला आहे सर. मांडलेला आहे ना. हा आहेत ना सर, आता ऐकायला लागल्यात, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुमचं झालेलं आहे, तुम्ही मी जे सांगितलं तेवढं करा, तुमचं काम होऊन जाईल. आणि माझ्या संपर्कात राहा. आणि महत्वाचं म्हणजे
मला जर भेटायचं आहे तुम्हाला तर सकाळी 7 वाजता तुम्ही इथे येऊ शकता, किंवा किंवा घरूनच तुम्ही ऑनलाईन मीटिंग जॉईन करू शकता. जसे आता हे बघा, पूर्ण भारतातून लोक जोडलेले आहेत आणि रोज राहते मंगळवार ते